सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धानय्य सर अक्कलकोट. आज श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार श्री स्वामी समर्थ महाराजांची हा वार आहे. या पुण्य दिवशी आम्ही आमच्या घरी एक विशेष पूजन केलेलं आहोत. आमची शांत लक्ष्मीने पूजा केलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करण्याचे प्रमुख उद्देश आणि प्रार्थना म्हणजे काल झालेल्या महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये भरपूर विद्यार्थी म्हणजे 66 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नोकरी मिळावी आणि जे विद्यार्थी परीक्षेत यश मिळालेलं नाही, ज्यांना 2 मार्क 6 मार्क 10 मार्कांनी हुकलेले आहे, त्याही विद्यार्थी पुढील परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायला पाहिजे अशी विनंती प्रार्थना आम्ही स्वामी महाराजांच्याकडे प्रार्थना केलेली आहेत. स्वामींचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळाला पाहिजे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे नेहमी स्वामी समर्थ महाराज म्हणतात. चांगल्या कामासाठी महाराजांचा आशीर्वाद नेहमीच असायला पाहिजे आणि असतात. तूच आहे तुझ्या जीवनाचा सलीपकार. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. चांगलं काम करत राहा, अभ्यास करत राहा, व्यवस्थित अभ्यास करा आणि येणाऱ्या सेट एक्झाममध्ये आणि नेट एक्झाममध्ये तुम्ही परीक्षा उत्तीर्ण व्हा आणि प्राध्यापक व्हा. ओके. शांतलक्ष्मी डू द पूजा. आणि शांतलक्ष्मींनी पूजा केलेली आहेत. आणि पुन्हा एकदा तुमच्या समोर श्री श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण जे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी वेळ मिळाला तर अक्कलकोटला या, स्वामींचे दर्शन घ्या. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उठा उठा स्वामी समर्थ. ओवळचे पंचरती चरणी स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ते शक्य करतील आमचे स्वामीजी स्वामी समर्थ महाराज. घंटी नोडे बा. ओके ओके. व्हेरी गुड व्हेरी गुड. सावकाश घंटी टोडे बडा. इथं जे आपले बोर्डवर आहेत ना सर्व गुरुजन, या सर्व गुरुजनांच्या त्यांच्या चरणी, त्यांच्या चरणीला सुद्धा तुम्ही पूजन करा. येस, हे सगळं गुरुजन आहेत, परीक्षा पास झालेले गुरुजन आहेत. तिथं हे त्यांचं चरण. ओके व्हेरी गुड. हे सर्व गुरुजनांचा त्यांचा पाय. ओके व्हेरी गुड. चरण, त्यांच्या चरणी पूजा कर. येस व्हेरी गुड. तू पण त्यांच्यासारखं मोठमोठे परीक्षा पास हो. होणार ना परीक्षा पास? व्हेरी गुड. ओके व्हेरी गुड. शांतलक्ष्मीजी तुम्ही आम्हाला खूप मदत करताय व्हिडिओ बनवण्यासाठी. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओके ओके गुड. साक ಗಂಟೆ ಹೊಡೆದು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡು. ಜೈ ಜೈ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ಅಲ್ಲಿ ಯಸ್ हे सर इथे ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಮಾಡು. ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದಲ್ಲ. व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढच्या वर्षी पुन्हा जे प्रत्येक विद्यार्थी परीक्षा पास झाल्यानंतर त्या सर्व गुरुजनांचा चरणी तू पूजा केला पाहिजे. ओके. आमच्या सर्वांचे गुरु स्वामी समर्थ महाराज आहे. ओके. यस व्हेरी गुड. काय बोलणार? चला काय बोलणार? गुरु सर्वांना तू कॉंग्रॅच्युलेशन सांग. यस. कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ गुरु, टू ऑल ऑफ माय गुरुज. Guru Brahma. Yeah, why you are giving congratulation? Because they are passed the which exam? Maharashtra. Maharashtra set exam. Okay. Very good, very good. Guru Brahma, Guru Vishnu, Guru Deva Maheshwara, Guru Sakshat Parabrahma, Tasmai Shri Guru Namah. I express my thoughts on Guru Purnima. Today we are happily celebrating Guru Purnima. Guru Purnima is also called as Vyas Purnima. Guru means teacher. Guru gives us knowledge. Guru means darkness. Guru means light. Who removes the darkness.
give us light, who give us light. Guru means God. Teachers are kindly lovable to us and path sure. And teachers are friends and philosophers and guiders. I love my gurus very much. गुरु ना मांगे तो तेरी धन दौलत, गुरु ना पूछे तो तेरी जात. गुरु वह प्यारा शिष्य जो गुरु की बात माने, संत कबीरदास. अरे वाह वाह वाह, शांत लक्ष्मी, व्हेरी गुड. ऑल गुरुज आर व्हेरी हैप्पी. ऑल गुरुज आर व्हेरी हैप्पी टू लिसन युअर ब्यूटीफुल वर्ड्स. गुड. संत कबीरदास. गुरु ना पूछे, गुरु ना मांगे. हाँ, गुरु ना मांगे तेरी धन दौलत, गुरु ना पूछे तेरी जात. गुरु को वह शिष्य प्यारा जो गुरु की बात माने, संत कबीरदास. वाह 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 वाह, व्हेरी नाइस. शांत लक्ष्मी जी, व्हेरी नाइस. सो सर्व आदरणीय गुरुजनांना एकदा बोलवा अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घ्यायला. हा, काय सांगणार आहे? एकदा सगळ्यांना हा, नंगी हच्चिले. ಏನ್ ಹಚ್ಚಿಲ್ಲ ಅಮ್ಮ? ಅರೇ ರೇ 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 ಅರೇ ರೇ 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 ಹೋಯ್ತಲ್ಲಮ್ಮ. ಮತ್ತೆ ಏನ? ಅರೇ ರೇ 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 ಸಾರಿ ನಂಗೆ ನೆನಪೇ ಇಲ್ಲಮ್ಮ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. I express my thoughts on Guru Purnima. Today we are happily celebrating Guru Purnima. Guru means teacher. Guru is called as Vyas Purnima. Guru means teacher. Guru gives us knowledge. Guru means darkness. Who removes darkness and gives us light. Guru means our teacher. Guru is our teachers are kindly lovable to us. Guru teachers are friend and philosopher and guider. I love my gurus very much. Guru ना मांगे तो तेरी धन दौलत, गुरु ना पूछे तो तेरी जात. गुरु वह प्यारा शिष्य जो गुरु की बात माने, संत कबीरदास. थँक्यू. केव्हा तुम्हाला वेळ असेल सगळेजण स्वामी समाजला येऊन आणि सरांच्या घरी या आणि येताना एवढंच पेढे आला. थँक्यू. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय कर्नाटक, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आम्ही महाराष्ट्रात म्हणतो रे त्याला. जय महाराष्ट्र म्हटलं पाहिजे. जय कर्नाटक, जय भारत. जय महाराष्ट्र, जय कर्नाटक, जय इंडिया, जय भारत. ओके, थँक्यू. चिनू, शांतलक्ष्मी बघा एकदा व्हिडिओ बरोबर आहे का? एकदा बघा, ವ್ಯವಸ್ಥಿತ आहे का बघा एकदा. ದಿಸ್ತೋ ನಮ್ಮಿ ಅದಕ್ಕೇನು ಅಳಗಡಿಸ್ಬೇಡಮ್ಮ, ಅಳಗಡಿಸ್ಬೇಡ. ಕರೆಕ್ಟ್ ಅದ. ಸಾವಕಾಶಿಪ್ಪ. 50, 15 ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ 15 ಅದ. ಓಕೆ, ಸಾವಕಾಶ ಹೇಳೋದು ಬನ್ನಿ, ಸಾವಕಾಶ ಹೇಳಿ. ಓಕೆ, ಹೋಗು, ಒಂದು ಗ್ಲಾಸ್ ನೀರು ತಂದು ನಂಗೆ. ಓಕೆ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DG सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. अतिशय महत्त्वाचा एक व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. आपण सर्वांनी मला खूप आदर, प्रेम आणि प्रोत्साहन देत आहात. तुमच्यामुळे मी माझ्या जीवनात एक नवीन आशाची भावना माझ्या जीवनात आलेली आहे. तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केल्यामुळं माझ्यातील एक आत्मविश्वास वाढलेले आहे. मीही चांगलं काम करू शकतो असं एक भावना मला माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. एक 10 वर्षपर्यंत मी खूप डिप्रेशनमध्ये होतो. जेव्हा मला मिळालेले एक अनुभव, मला मिळालेले ह्या परीक्षांचा एक ज्ञान, मला मिळालेले एक तुटपुंज ज्ञान हे तुमच्या समोर मी 1-2 वर्षापासून मी व्यक्त करीत आहे. माझा अनुभव ऐकून, माझा शब्द ऐकून महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी त्यांचा आत्मविश्वास वाढवून घेत सेट परीक्षा आणि नेट परीक्षा आणि TET परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. ह्यावेळी तर गेल्या वेळी सुद्धा 50पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्राच्या स्टेट एक्झाममध्ये उत्तीर्ण झाले होते
आणि पुन्हा ह्या वर्षी सुद्धा 66 विद्यार्थी, आता तरी 66 विद्यार्थी महाराष्ट्राच्या स्टेट एक्झाम मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. हे 4 महिन्यानंतर ही रिझल्ट डिक्लेअर केलेले आहे. खरं तर अजून 40-50 विद्यार्थी जे 2-2, 4-4, 6-6 मार्कांनी हुकलेले आहे असे विद्यार्थी मला मेसेज केलेले आहे. ह्या वर्षी थोडं रिझल्ट कट ऑफ जास्त लागल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचा हा रिझल्ट हुकलेला आहे. ज्यांचं नाव मी बोर्डवर लिहिलंय हे सगळं देव माणूस, आणि ह्यांच्यापेक्षा बापाचा देव माणूस अजून लोक आहेत जे 2, 6, 10 मार्काने हुकलेले आहेत. सो कृपया तुम्ही हार मानू नका. पुन्हा एकदा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. कुठं चुकलो आपण, कुठल्या युनिटवरती आपण फोकस केला पाहिजे, काय अभ्यास केला पाहिजे आणि काय अभ्यास करू नये हे तुम्ही समजावून घेऊन अभ्यास करा. खरं तर 2 महिन्यात सुद्धा महाराष्ट्राची सेट एक्झाम पास होऊ शकतो. 2 महिना, 3 महिना, 6 महिना, 1 वर्ष तुम्ही जर प्लॅनिंग करून व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून क्वेश्चन पेपर नेचर समजून घेऊन कट ऑफ कितीला लागले ते बघून पेपर 1 कडे जास्त लक्ष देऊन पेपर 2 मध्ये सोपे युनिट स्टडी करून सुद्धा आपण परीक्षा पास होतोच. पास व्हायलाच पाहिजे. आणि परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला अनेक फायदा होत असतात आणि होणार आहे आणि झालेले आहे. हे बोर्डवर लिहिलेलं प्रत्येक गुरुजनांचा जीवन आता कल्याण झालेले आहेत. कुठल्याही गुरुजनांचा आता त्यांचा लाईफ वाया जाणार नाही. कारण ही परीक्षा या सर्टिफिकेटमध्ये तेवढी मोठी दमदार शक्ती आहे. ज्यांच्या हातात सर्टिफिकेट असतो तो जग जिंकतो. म्हणून ह्या परीक्षेकडे तुम्ही हलक्याने बघू नका. तुम्ही त्याला पूर्ण वेळ देऊन अभ्यास केला तरच रिझल्ट मिळत असतो. कुठल्याही रिझल्ट अर्धवट मिळत नाही. कुठल्याही रिझल्टला आपण अर्धवट प्रयत्न करून सोडायचे नसतो. रिस्क इज ऑलवेज बेटर देन रिग्रेट. रिस्क इज ऑलवेज बेटर देन रिग्रेट. आपण रिस्क घेतलाच पाहिजे. रिस्क घेतलं तरच आपण जिंकतो. रिस्क घेतलं तरच आपण यश मिळवतो. रिस्क घेतलं तरच आपण पुढे जाणार आहे. रिस्क घेतलं तरच आपल्या हातात सर्टिफिकेट मिळणार आहे. रिस्क घेतलं तरच आपलं कल्याण होणार आहे. जर रिस्क नाही घेतलं तर आपण आपल्या जीवनामध्ये रिग्रेट करत राहणार. रिग्रेट म्हणजे पश्चाताप करत राहणे. मग पश्चाताप करण्यापेक्षा तुम्ही रिस्क घ्या आणि अभ्यास करा. आणि ऑलरेडी तुम्ही 1 वर्षापासून अभ्यास करत राहिला तर अजून थोडा अभ्यास करा. मग यू विल गेट द रिझल्ट. अजून कसं आहे, तुम्ही रिझल्टच्या जवळ येऊन थांबलेले आहेत. आता जर तुम्ही माघारी गेला, आता जर तुम्ही हत्यार हाती ठेवला, आता जर तुम्ही थांबला तर तुमचं जीवन तिथंच थांबेल. बघा, नाही, सोडायचं नसतो. कुठलंही काम अर्धवट सोडायचं नाही. कारण तुम्ही रिझल्टच्या जवळ आल्यामुळं जर आता तुम्ही माघारी गेला तर 1 वर्षापासून तयार केलेले ते वेळ वाया जातो. 1 वर्षपर्यंत गेलेले खर्च केलेले तो खर्च पैसा वाया जातो. 1 वर्षपर्यंत केलेले सगळं काय वाया जाणार आहे. त्यापेक्षा 1 वर्ष जे तुम्ही प्रयत्न केलेला अजून थोडं जर तुम्ही केला तर तुम्ही जिंकणार आहात. अजून थोडं प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळणार आहे. बघा, थोडं पुढे जावा तर तुम्हाला मंजिले मिळेगे. तर नाहीतर तुम्ही वापस आला तर मग तुमच्या हातात काहीच मिळणार आहे. परत कुटुंबाचा, समाजाचा, सगळ्यांचा पुन्हा नेगेटिव्हिटी शब्द तुमच्यावर येतील. सो विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थ्यांचे रिझल्ट हुकलेले असे सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना अतिशय नम्रपूर्वक हातापाय पकडून मी नमस्कार करून विनंती करून सांगतो, तुम्ही राव, तुम्ही टेन्शन घेऊ नका राव. अहो काय, हे बघा, नशिबांचा पण खेळ असतो. नशीब, हो, आपण त्याला लक म्हणतो ना. लक हा एवढा मोठा फॅक्टर आहे आपल्या जीवनामध्ये. घडत असतो बघा. आणि ते घडले ना, मग त्याला जबाबदार कोण आहे? विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक मध्ये जेव्हा फायनल मध्ये एंट्री केल्यानंतर प्रत्येक न्यूजपेपरमध्ये असं ठळक अक्षरात लिहिलं होतं की विनेश फोगट म्हणजे भारताला सुवर्ण पदक मिळणारच, नाहीतर ब्रॉन्झ पदक मिळणारच, नाहीतर सिल्वर मेडल मिळणारच. 3 पदकापैकी 1 मेडल आपल्याला 1000% मिळणार आहे असं प्रत्येक जण आपण ठरवलं होतं. परंतु काय झालं? नशिबाचा खेळ. ती ताई क्वालिफाईडच झाला नाही, डिस्क्वालिफाईड होऊन बाहेर आले. मग ह्याला नशीब म्हणायचं का? हो, ह्याला नशीबच म्हणावं लागेल. चूक कोणाचं नसताना सुद्धा अवघ्या 100 ग्रामाने म्हणजे
50 किलोग्रॅम 50 kg पेक्षा 100 ग्रॅम वाढल्यामुळं ती त्या फायनल मॅच खेळू शकला नाही आणि ऑलिम्पिक कमिटीने त्याला डिस्क्वालिफाय म्हणून रिजेक्ट करण्यात आला. म्हणजे 100 ग्रॅम किती महत्वाचा आहे. म्हणजे आपलं यश हे निश्चित असताना सुद्धा आपण आउट होतो. हे काय हो, काय म्हणावं लागेल हो. अहो, एक ताई आहे, एक ताई सध्या पुण्यात राहतात ताई. त्या ताईला ना, ती अक्षरशः महाराष्ट्राची सेट परीक्षा पास झालेले. महाराष्ट्राची सेट परीक्षा ती पास झालेले. तिला 52% मिळालेले आहे. त्या ताईचा विषय आहे इंग्रजी. इंग्रजी विषयात त्यांना 52% मिळालेले आहे. 52 आणि 52 मिळाले. आणि अडचण काय झाले तर 10 दिवसा महाराष्ट्र आपला जो सेट विभागाने काय सांगितलं की जे विद्यार्थी मराठा विद्यार्थी आहेत ते मराठाचा सर्टिफिकेट अपलोड केला पाहिजे असे 10 दिवसांचा मुदत दिले होते, एक 8 दिवसांचा. मग त्या ताईला हा विषयच कळाला नाही. ती ताई थोडं इकडे डोंगराळ भागात राहतात. त्यांचं काय तर प्रॉब्लेम, ते पूर आल्यामुळं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये अडकून बसलेले आहेत. त्यांना हे थोडं ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं त्या ताईंचं. सारिका म्हणून एक ताई आहे. मग झालं काय माहितीये का, मग 10 दिवस ती ताई बघितलंच नाही, अपलोडच केलं नाही, त्यांना माहित नाही. आणि जेव्हा रिझल्ट आल्यानंतर SEBC मराठांचा जो SEBC आहे त्या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 50%, म्हणजे 50%, 50.66 मधून ते कट ऑफ झालेलं आहे. आणि ती ताईला आहे 52%, 52%. मग आज ती ताई एवढी रडत होती, सर मी काय करू, सर मी पास आहे, कटापेक्षा जास्त माझा गुण मिळालेला आहे, परंतु मला काय मार्ग सापडत नाही, सर आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा. मी म्हटलं ताई मी काय मार्ग दाखवू सांगा. ಲೈಟ್ ಹೋದು ಭಾಳ ಅಡಚಣೆ ಬಂದು ನಂದು ಚೇರ ಕಾಣಿಸ್ತದೆ ನೀನು ನೋಡಮ್ಮ ಜರ ಈಗ ಭಾಳ ಅಡಚಣೆ ಮತ್ತೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋದೇನು ಬಾ ನೋಡಮ್ಮ ನಾ ಮಾತಾಡಕ್ರೆ ಕಾಣಿಸ್ತದೆ ನೀನು ನೋಡು ಬಾ. ಹಾ ಆಡ್ರಿ ಹಾ ನೀನ್ ನಿಂದ್ರು ನೋಡಮ್ಮ ನಾನು ನೋಡ್ತು ಬರೀ ಸಾವ್ಕಾಸ್ ಕಾಣಿಸ್ತದೇನ ಹಾ ಈಗ ಓಕೆ ಕಾಣಿಸ್ತದೆ ಸರ್. ನಾನು ಮೂತಿ ಈ ಕಡೆ ಅಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಇಲ್ಲಿಂದ್ರು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಂದ್ರು ಒಂದು ಕೈ ತೆಗೀವಿ ಈ ಕಡೆ ಬಾ ನಾನು ಮಾಡ್ತೆ ಕಾಣಿಸ್ತದಲ್ಲ. ಹಾ ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಇರ್ಲಿ ಬಿಡು ಅಮ್ಮ, ಈಗ ಲೈಟ್ ಬರತ್ತ ಇಟ್ಟೆ ಮಾಡಮ್. हा तर त्या सारिका ताईंचं काय झालं, मग 52% मिळालं तरी आज मी म्हटलो एकदा विद्यापीठाला जावं आणि विनंती करा. आणि विद्यापीठात ती जाऊन आलेत आणि विचारलेत आणि तिथं काही त्यांचा अर्ज त्यांनी विद्यापीठाने स्वीकार केला नाही. इट्स युअर हार्ड लक. बघा, पास असून सुद्धा आपण नापास होतो, पास असून सुद्धा आपण क्वालिफाईड होत नाही. आता काय म्हणावं ह्याला, म्हणजे प्रत्येकांचा वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स आहेत. मग 10 दिवस का बघितलं नाही तर त्या पुराच्या प्रॉब्लेम मध्ये महापूर आल्यामुळे त्याने तिकडं अडकून बसलेले आहे. ते इंटरनेटचं कनेक्शन नव्हतं त्यामुळं मग ते ईमेल चेक केलं नाही. आणि त्या दरम्यान मलाही व्हिडिओ करता आला नाही की बाबा मराठा विद्यार्थी जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा म्हणून, तेही मला सांगता आलं नाही. म्हणून त्या ताईला कळालंच नाही म्हणून. मग तिला जर त्यांनी तो सर्टिफिकेट अपलोड केला असता तर आज ती पास झाली असते ना. म्हणजे विनेश फोगटला जे ताई म्हणजे जिंकणारा ताई अचानकपणे स्पर्धेतून बाहेर होतो, हे नशिबाचा खेळ आहे. हे देवाने लिहिलेले कथा असतो. मग येस, वर्ल्ड इज अ स्टेज. वी मेन अँड विमेन आर ऍक्टर्स. वी प्ले अवर रोल. वेन अवर रोल इज ओव्हर वी हॅव टू लिव्ह द स्टेज. आपण सगळं ह्या जगात पात्र करण्यासाठी आलेलो आहोत. आपापलं पात्र करायचं आणि वेळ संपलं की आपण तो पात्र प्ले करून बाहेर निघायचंच असतं. असो, त्या ताईला पुढच्या वेळी ते रिझल्ट मिळाला पाहिजे आणि 100% मिळतो. एकदा तुम्ही परीक्षा पास झालात ना,
भयंकर तुमच्यामध्ये प्रचंड मी त्या ताईला म्हणालो की ताई तुम्ही पास झालेलं आहे, काळजी करू नका, आज सर्टिफिकेट नाही पुढच्या वर्षी तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, फक्त 1 वर्ष वेट करा. वेट केलं तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. नाही वेट केलं, तुम्ही सगळं सोडून दिलं तर मग काहीच उपयोग होणार नाही. मग एवढं दिवस तुम्ही केलेला प्रयत्न वाया जाणार आहे. अहो हुसेन बोल्ट 4 वर्ष सतत सातत्याने प्रयत्न केल्यामुळे केवळ 9 सेकंदात तो वर्ल्ड म्हणजे मेडल जिंकू शकतो. म्हणजे 4 वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्याला तो मेडल मिळतो. आपलं नीरज चोप्रा सर सातत्याने प्रयत्न केल्यामुळे त्यांना रिझल्ट मिळालेला आहे. कुठल्याही गोष्टीला एकाच वेळी रिझल्ट मिळत नसतो आणि ते अचानकपणाने एखादा रिझल्ट मिळाला तर तो रिझल्ट उपयोगच नसतो. हो असं का म्हणतो? हो सर पास झालं की बस ना. पास झालेलं महत्वाचं आहे. असो चला पास व्हायला पाहिजे. मग हे व्हिडिओ कशासाठी मी करतोय, इथं जे काही 66 विद्यार्थी आहे, हे प्रत्येक विद्यार्थी खूप स्ट्रगल केलेले आहेत, भरपूर प्रयत्न केलेले आहेत, प्रचंड मेहनत केलेले आहेत, प्रचंड कष्ट केलेले आहेत, प्रचंड त्याग केलेले आहेत, त्यामुळे ह्यांना रिझल्ट मिळतो. सर मग जे रिझल्ट मिळाला नाही ते त्याग केलं नाही का, ते प्रयत्न केलं नाही का? ते पण केलेले आहेत, परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं नाही. 10 मार्क असा घेतला पाहिजे, असं रिझल्ट लागण्यापूर्वीच तुम्ही डिक्लेअर केलं पाहिजे की यस आय क्वालिफाईड द सेट एक्झाम, आय क्वालिफाईड द नेट एक्झाम, असं तुम्ही म्हटलं पाहिजे. रिझल्टच्या अगोदरच तुम्ही सांगितलं पाहिजे. तेवढी दमदार मार्क पाहिजे. मला कुठं तर 2 मार्काने हुकलं, 4 मार्काने हुकलं, सर मी काय करू काय करू, काही गेलं संपलं. रिझल्ट नाही आला तर नाहीच. मला कोण सर मला 2 मार्काने हुकलं, हो मी काय करू, गेलं कोण विचारतात मला. 2 मार्काने गेलं, 4 मार्काने गेलंच एवढंच. पास आहे का नाही एवढं. हे जग काय माहितीये का, फक्त जिंकलेल्यांचा बाजू असतो. आता ऑलिम्पिकमध्ये आपलं खेळाडू जेवढे गेलेत, जे जिंकलेत त्यांचंच बातम्या पेपरमध्ये येत आहे आणि जे जिंकले नाही त्यांना कोणीच विचारत नाही. आज सायना नेहवाल एक वाक्य बोललेले, तुम्ही जिंकल्यानंतर जे काय तुम्ही प्रशस्ती देताय, जे आपल्याला अवॉर्ड देताय, जे काय तुम्ही पैसे देताय, ते जिंकण्या अगोदर द्या. ते पैसे घेऊन आम्ही व्यवस्थित फॅसिलिटी घेऊन आपण ट्रेनिंग करतो, मग आपण जिंकतो. जिंकण्या अगोदर काय पीटी उषा पण तेच म्हणाले. ओरिसा जे ऑलिम्पिक कमिटीचा जो सध्या चेअरमन आहे पीटी उषा, त्या ताईने काय म्हणालं त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये, 1982ला काय त्या ताईला एशियामध्ये गोल्ड मेडल वगैरे मिळाले. मग ती ताईच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की अदर कंट्रीच्या प्लेयर्स बरोबर आम्ही जेव्हा कॉम्पिटिशन करतो ते सगळं खाऊन तयार होऊन खट्ट होऊन आलेले असतात. आम्ही असं आहे, आमच्याकडे एनर्जीच नसतो. मग जिंकल्यानंतर तुम्ही 1 कोटी 2 कोटी 10 कोटी पैसे देताय, त्याच्या अगोदरच 1 कोटी नको, फक्त 5 लाख द्या. 5 लाख दिलं ना आम्ही सगळं फॅसिलिटी करून घेऊ. जिंकल्यानंतर 1 कोटी महत्व नाही, जिंकण्या अगोदरच तुम्ही दिलेलं 1 लाख खूप महत्वाचं आहे. परीक्षा पास होण्यापूर्वी जे काय आम्ही मदत करतो किंवा तुम्ही मदत घेताय किंवा तुमच्या घरी तुम्हाला जे मदत करताय ते श्रेष्ठ आहे. परीक्षा पास झाल्यानंतर सगळे लोक मदत करतात तुम्हाला. परीक्षा पास झाल्यानंतर सगळे तुमचे कौतुक करतात. परीक्षा पास झाल्यानंतर सगळे तुमच्या वाह करतात. जिंकल्यानंतर टाळी वाजवणाऱ्या हातापेक्षा हरल्या वेळी पाठीवर हात ठेवणारे हात हा श्रेष्ठ असतात. हा काय वाक्य. जिंकल्यानंतर टाळी वाजवणाऱ्या हातापेक्षा जेव्हा तुम्ही हरताय त्यावेळी पाठीवर हात ठेवणारे हा हात श्रेष्ठ असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ना थोडं प्रोत्साहन दिलं की तुम्ही रिझल्ट काढताय, रिझल्ट मिळाला पाहिजे. हे प्रत्येक जण आहे ना, किती एक शिक्षक जण आहेत शाळेत, जिल्हा परिषद शिक्षक शाळेमध्ये ड्युटी करत रिझल्ट सेट परीक्षा पास झालेत. एक साहेब तरी एकदम वेल सेटल्ड PSI साहेब आहे, PSI साहेब धुळेमध्ये राहतात आणि कौन बनेगा करोडोपती मध्ये त्यांना 12 लाख रुपये मिळाले. सगळं वेल सेटल्ड फॅमिली असताना सुद्धा ते परीक्षा देऊन परीक्षा पास होत आहे. मग काय गरज आहे? खूप लोक काय गरज आहे, कशाला देत आहे, अशा वाटणार काय फायदा आहे, फायदा असं जे निगेटिव्ह बोलतात ना त्यांना बघितलं की माझं असं अंगात असं सळसळ. परंतु मी कोणाला काय मारत नाही देत नाही, पण लई मला राग येतो असं निगेटिव्ह बोलणार लोकांना. असं राग येतो ना, म्हणूनच त्याच्या समोर 1 नाही 2 नाही अजूनही पास होतो त्याला त्याच्या समोर. तू पण पास हो की, तुला जर होत नसेल तर निगेटिव्ह बोलायचं बंद करायचं
आणि जे निगेटिव्ह ते 100% निगेटिव्हच असतात. मेल्यानंतरही निगेटिव्हच असतात ते सगळीकडे निगेटिव्ह. आणि चांगले लोक त्यांना कुठेही ठेवा ते चांगलेच वागतात, चांगलेच बोलतात आणि चांगलेच त्यांचा दृष्टी असतो. असो, PSI परीक्षा पास झालेत आणि एक तरी सर आहेत, अनाथ सर आहेत, त्यांच्या आई वडील दोघंही वारलेले आहेत. म्हणजे अनाथ व्यक्ती सुद्धा प्रयत्न करून करून रिझल्ट काढतात. एक ताई आहे मनश्री राठोड, अतिशय श्रीमंत घरातील मुलगी, इंग्लिश मीडियम मधला मुलगी, एकदम हायफाय इंग्लिशमध्ये बोलणारी ताई, ती पण परीक्षा पास झालीत. हे बघा, ती ताई म्हणाली की आपण हुशार आहोत, आम्ही श्रीमंत आहोत गरीब आहोत दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, आपण दोघांनाही हार्डवर्क करावं लागेल, आपण दोघांनाही प्रिपरेशन करावं लागणार आहे, आपल्याला दोघांनाही तेवढा वेळ द्यावा लागणार आहे. हुशार असो गरीब असो, म्हणजे श्रीमंत असो गरीब असो, श्रीमंत आहे म्हणून हार्डवर्क न करता रिझल्ट मिळवता येतो का? मग गरीब आहे म्हणून त्याला जास्त हार्डवर्क करावं लागतात का? नाही, दोघांना हार्डवर्क करावाच लागतो. सचिन तेंडुलकर सरांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर एवढं श्रीमंत, तेंडुलकर सरांचा मुलगा एवढं श्रीमंत आहे, मग श्रीमंत आहे म्हणून सगळं आयता त्याला मिळालं पाहिजे. मग का ग्राउंडवर त्यांनी 10 तास 12 तास 11 तास 8 तास तिथं ग्राउंडवर जाऊन तो प्रयत्न करतोय? रिकू सिंग अतिशय गरीब मुलगा आहे म्हणून मग त्यांना पण तिथंच ग्राउंडवर जाऊन खेळावं लागतो, प्रयत्न करावा लागतो. श्रीमंत असो गरीब असो, दोघांनाही प्रयत्न करावाच लागणार आहे. म्हणून जो विद्यार्थी प्रयत्न करतो त्यांना यश मिळतो, जो अभ्यास करतो त्यांना रिझल्ट मिळतो, जो त्याग करतो तो त्यांना रिझल्ट मिळतो, जो वेळ देतो त्यांना रिझल्ट मिळतो, जो प्रामाणिक स्वतःशी राहतो तो रिझल्ट मिळून घेतो, जो वेळेचा व्यवस्थित वापर करून घेतो तो रिझल्ट मिळून घेतो, नाहीतर नाही. आणि एका ताईंचा मिस्टर वारलेले आहेत. मग आता बघा, ताईंचं मिस्टर वारल्यानंतर किती किती, हे बघा, एका ताई म्हणजे महिलांचा नवऱ्यांचा मृत्यू झाला तर त्या ताईंचं आयुष्य संपला, विषय संपलाच. नवराच गेल्यानंतर मग त्या ताईने काय करावं? परंतु आपण शिक्षण घेतल्यामुळं आपण थोडं पॉझिटिव्हिटीमध्ये आपण आपलं पाऊल पुढे ठेवला पाहिजे. हे बघ, मृत्यू हा अटळ असतो, मृत्यू येणारच, कधी आज ना उद्या येणार आहे. आणि आल्यानंतर मग त्याला सहनशीलतेने, कारण मृत्यूला सुद्धा आपण सहनशीलतेने घेतला पाहिजे. आणि तो मृत्यू म्हणजे घरात मृत्यू झाला तरी पुन्हा अवघ्या 1.5-2 महिन्यामध्ये महाराष्ट्राची सेट एक्झाम देऊन, सेट एक्झाम मध्ये तेही इंग्रजी विषयात एक ताई परीक्षा पास होत असेल तर त्या ताईंचा दोन्ही पायाला असं दीर्घदंड नमस्कार मी घालतो. काय ताई असेल हो, किती स्ट्रॉंग विल पॉवर आहे हो. प्रॉब्लेम आहे ना त्या ताईंचा. मग अजून काय काय बोलावं. आणि एक तरी बहादूर दादा आहे, बहादूर दादा मी म्हणतो. माझ्या आयुष्यातील त्या बहादूर दादाला मी काय म्हणावं, 12व्या वेळी परीक्षा देतो, 12 वर्ष म्हणजे 12व्या प्रयत्नात हे महाराष्ट्राची सेट हा त्यांचा 12व्या एक्झाम म्हणे. माझ्यापेक्षा खूप मोठा तो दादा आहेत, ते सर आहेत. आणि त्यांनी 12 वर्षानंतर हा महाराष्ट्राची सेट एक्झाम म्हणजे 12व्या प्रयत्नात ते परीक्षा पास होत असतो. तर काय त्यांच्याकडे स्टॅमिना असेल, काय त्यांचं डेडिकेशन असेल, काय त्यांचं नेव्हर गिव्ह अप अटिट्यूड असेल. मी पण 3दा नापास झालो होतो आणि 4थ्यांदा मला रिझल्ट मिळाले. मग हे दादांना किती आनंद झाला असेल. आणि एक मुलगा ह्याच वर्षी अजून MA ला शिकतोय, आत्ताच उडाले महाराष्ट्राची सेट एक्झाम. पुण्याचे एक सोहेल पठाण सर म्हणून आहेत, अजून 3rd सेमेस्टरमध्ये असताना महाराष्ट्राचा रिझल्ट तो काढला. मला सांगायचं एवढंच आहे की प्रत्येक वेगवेगळ्या समस्यामध्ये अडकलेले विद्यार्थी आज तुमच्या समोर आदर्श म्हणून उभे राहिलेले आहे. म्हणून तुम्ही पण आदर्श व्यक्ती व्हायला पाहिजे. एक गणेश सर म्हणून आहेत, कुसुमुडे सर, माझ्यापेक्षा फक्त 1 वर्षाने ते लहान आहेत. त्यांनी तर मला ना, तो देव माणूस माझ्या सर, लय मला रिस्पेक्ट देतात, लय मला प्रेम देतात, लय मला काय बोलावं. मी काय कमावलं माहितीये का, ह्या 2 वर्षात मी काय, हे मला एवढं वेळ परीक्षा पास झालेला आनंद नाही. मी आज महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी मला त्यांचा भाऊ म्हणून मला संबोधले जातात. मला लय प्रेम तुम्ही देत आहेत. माझा ह्या वाकडं तिडकं चांगलं मराठी येत नसताना सुद्धा माझा मराठीवर तुम्ही प्रेम करून तुम्ही माझा अनुभव ऐकताय. गणेश सर, आम्ही आयुष्यात एकदाही नेट सेट हा संकल्पनाच आम्हाला माहिती नव्हतं, हे आमच्याकडनं होणार नाही, आम्ही असं ठरवून आम्ही सोडून दिलं होतं. आणि सोडून दिलेल्या विषयावर पुन्हा तुम्ही जीव ओतून आम्हाला सांगितलं.
आणि आम्ही प्रयत्न केलो आणि पहिल्याच यशामध्ये आम्ही हा महाराष्ट्राचे सेट एक्झाम आम्ही निकाल काढतो. अजूनही आम्हाला विश्वास बसत नाही मी परीक्षा पास झालो म्हणून. आणि खूप विद्यार्थी म्हणतात परीक्षा पास झाल्यानंतर काय फायदा, परीक्षा पास झाल्यानंतर काय फायदा. अरे असे नेगेटिव्ह लोक बोलणाऱ्यांना ना आमचे गणेश कुसमुडे सर जे अहमदनगरचे आहेत, जे अकोल्याचे सर आहेत, ते तुम्हाला उत्तर देतील. ह्या अहमदनगरच्या जे गणेश कुसमुडे सर महाराष्ट्राची सेट परीक्षा इंग्रजी विषयातून 5 वाजता म्हणजे 5 ऑगस्ट 2024 रोजी 5 वाजता रिझल्ट डिक्लेअर झाल्या. अवघ्या 6 वाजेपर्यंत त्यांना ग्रँटेड कॉलेजचा कॉल आला की गणेश सर वी आर रेडी टू टेक यू ॲज अ असिस्टंट प्रोफेसर, कम अँड जॉईन मी अवर कॉलेज. हे बघा, मग हे फायदा नाही का? हे फायदा नाही का? पास झाल्यानंतर तुम्हाला अनेक संधी मिळणार आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे गणेश सर आहेत. त्यामुळं परीक्षा पास झाल्यानंतर काय फायदा होणार आहे असं अगोदरच प्रश्न विचारू नका. अगोदर पास व्हा. पास कधी होणार आहे? अगोदर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाला कधी सुरुवात करणार आहे? अगोदर पुस्तक घ्या. कोणाचा? आमचा पुस्तक घ्या. माझं पुस्तक घेतल्यामुळे मी पण कर्जातून बाहेर येतो आणि माझं पुस्तक वाचन केल्यामुळे तुम्ही पण नेटसेटच्या याच्यातून बाहेर येत आहे. एवढं गॅरंटी 100%. धानाय्या इज नॉट इम्पॉर्टंट. धानाय्या सरांचा अनुभव इज इम्पॉर्टंट. धानाय्या सरांचा 10 वर्षांचा त्याग इज इम्पॉर्टंट. धानाय्या सरांना 10 वर्षामध्ये मिळालेले एक ज्ञान ते महत्वाचं आहे. तो ज्ञान, तो अनुभव, तो स्किल, तो टेक्निक, ते सगळं मी तुमच्या समोर एकदम प्रामाणिकपणाने मी तुमच्या समोर सांगत आहे. तर हे सगळं हे बघा, 66 विद्यार्थीमध्ये इंग्रजी विषयातून 33 विद्यार्थी परीक्षा पास झाले. 33 म्हणजे 50% विद्यार्थी माझाच इंग्रजी विषय, कारण माझा विषय इंग्रजी आहे. खूप महाराष्ट्रातील विद्यार्थी, मी त्यांचा क्लास लावतो, मी तिकडं जातो, इकडं जातो, तिकडं कुठं तर जा रे बाबा, इथं ये, एकदा ये. मला फोनवर विचारण्यापेक्षा एकदा येऊन प्रत्यक्षात भेटा. तुम्हाला एक ताईतच बांधतो. छो ओ मंत्र ओम छो, चला जाऊ, पास होत आहे. इंग्रजी विषयात 33 विद्यार्थी. मग सर तुम्ही इंग्रजी विषयांचा व्हिडिओ बनवतच नाही. तुम्ही बनवा. हो, मला बनवायचा इच्छा आहे, परंतु वेळ नाही ना. वेळेचं खूप अडचण आहे मला पण वैयक्तिक संसाराचा अडचण आहे. शाळेत ड्युटी करतो, घरचं अडचण आहे, कर्जबाजारी. मग त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मला दुसरं आज काय काम करून घर चालवावं लागतं. फक्त व्हिडिओ केलं तर काय पोट भरणार आहे का? काय आज ना उद्या मी करणार आहे, आज ना उद्या 100%. मग तरी सुद्धा हे इंग्रजीचा व्हिडिओ न करता सुद्धा हे परीक्षा का पास झाल्यात? 2-3 व्हिडिओ असा केलो की काय केलं तर तुम्ही अभ्यास होणार, काय केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार, हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. इंग्लिश लिटरेचर असलेले सर्वच्या सर्व विद्यार्थी, तुम्ही कृपया माझ्या 5 पुस्तक घ्याच. तुम्ही पैसे नाही म्हटलं असं बोललं तर मी काय करू सांगा. पैसे नाही असं म्हणू नका. चांगल्या कामासाठी थोडं पैसे खर्च करा आणि घ्या आणि अभ्यास करा. मी तुम्हाला स्टडी प्लॅनिंग दिलेलं आहे. पेपर 1 कडे जास्त लक्ष द्या. तिथं 60 पर्यंत मार्क घ्या. इंग्रजी विषयातून जे 10 चॅप्टर आहे त्याच्यामध्ये अगोदर 10वा चॅप्टर अभ्यास करा, रिसर्च करा. त्याच्यानंतर इंग्लिश इन इंडिया करा. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज टीचिंग मेथॉडॉलॉजी करा. त्याच्यानंतर कल्चरल स्टडी करा. त्यानंतर क्रिटिकल थिअरी करा. त्याच्यानंतर क्रिटिसिझम जे ते करा. त्यानंतर फेमस कॅरेक्टर करा, फेमस कोटेशन करा, फेमस लाईन्स करा, फेमस सब टायटल करा, फेमस मास्टरपीस करा, दलित लिटरेचर करा. त्याच्यानंतर पोस्ट कोलोनियल करा. त्याच्यानंतर आफ्रिकन करा. त्याच्यानंतर इंडियन करा. त्यानंतर अमेरिकन लिटरेचर करा. त्याच्यानंतर प्रोसोडी लिंग्विस्टिक करा. त्यानंतर बुकर प्राइज स्टडी करा. त्याच्यानंतर नोबेल प्राइज अभ्यास करा. त्यानंतर तुम्ही काय करा, नॉन फिक्शनल स्टडी करा. त्याच्यानंतर फिक्शन स्टडी करा. त्यानंतर पोएट्री स्टडी करा. त्याच्यानंतर ड्रामा तयार करा. मग एक युनिट वाचन केल्यानंतर त्या युनिटचे संबंधित असलेले क्वेश्चन्स माझ्या 4ही क्वेश्चन बँक मधून वाचन करा. किती सोपं आहे. मग एवढं करायला होत नाही का? फक्त होत नाही म्हटलं तर होणार नाही. करतो सर, करतो. फक्त करायचं आम्हाला सांगा. यस करा. हे बघा सगळं दाखवून दिलं हे सगळं विद्यार्थी. ओके. त्याच्यानंतर हे कॉमर्स सब्जेक्ट मधून 6 विद्यार्थी परीक्षा पास झालेले. त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स मधून 4 विद्यार्थी, फिजिक्स विषयामधून 4 विद्यार्थी, हिस्ट्री मधून 3 विद्यार्थी, लायब्ररी सायन्स मधून 2 विद्यार्थी, मराठी लिटरेचर मधून 2, इकॉनॉमिक्स मधून 2, एज्युकेशन शिक्षणशास्त्र मधून 2, मॅथमॅटिक्स मधून 2, इलेक्ट्रॉनिक
सायन्समधून 2, 1, लाईफ सायन्समधून 1, सोशिओलॉजीमधून 1 विद्यार्थी, केमिस्ट्रीमधून 1 विद्यार्थी, अर्थ सायन्समधून 1 विद्यार्थी, हिंदी लिटरेचरमधून 1 विद्यार्थी. 66 विद्यार्थीपैकी बघा 41 हा पुरुष विद्यार्थी आहेत आणि फिमेल 25 आहे. एक ताई गोव्यावरून परीक्षा पास झालेले आहेत आणि एक कर्नाटकमधील 2 विद्यार्थी परीक्षा पास झालेले आहेत आणि महाराष्ट्रातील 63 विद्यार्थी. ओके, आता हे प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक वाक्यात मी माहिती सांगतो, कारण त्या माहितीमधून तुम्हाला एक मार्ग सापडेल अशी एक भावना ठेवून मी व्हिडिओ बनवत आहे. दुसरा काहीच नाही माझा उद्देश. माझा उद्देश स्पष्ट आहे, माझा उद्देश क्लिअर आहे, माझा उद्देश एकदम टू द पॉइंट आहे. आणि हे माझा व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी पहा. कसं माहितीये का, आपण किती अभ्यास करतोय ते पेक्षा अभ्यास करायला सुद्धा आपल्या गाडीत एक एनर्जी पाहिजे ना. तो एनर्जी अशा लोकांच्या स्टोरी, कारण तुम्ही पण ह्याच फेजमध्ये जात असता तुम्ही. हे नदीम मुल्ला म्हणून सर आहेत. हे 4 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात माझ्या ऑनलाईन एक प्रोग्राम झाला होता, वर्कशॉप त्यांनी अटेंड केलं आणि अटेंड केल्यानंतर त्या वर्कशॉपमध्ये, ऑनलाईन वर्कशॉपमध्ये मी काय बोललो ते सगळं ड्राफ्टिंग करून पेपरात त्यांनी छापला आणि तो पेपर मला पाठवला. सर, आज मी तुमचं बातमी केलेलं आहे. मी म्हटलं तुम्ही सातारा मधील खटावा तालुक्यातील आहे, माझा बातमी कशा केलेत? आणि तुम्ही ऑनलाईन मध्ये जे मार्गदर्शन केलेत त्याच्या आधारे मी बातमी तयार केलो. मग त्या सरांचं माझं कॉन्टॅक्ट झालेत आणि माझ्या बातमी छापल्यामुळे त्या सरांना एक पुस्तक मी गिफ्ट दिलो. सर, हे घ्या पुस्तक, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पण एकदा सेट परीक्षा द्या, 100% तुम्ही उत्तीर्ण होणार. ते सर हो म्हणाले आणि हिंदी विषयातून एकदा दिलेत. सिरियस नव्हते. मी म्हटलो सर मला सिरियस पाहिजे, मला उगा चालत नाही. मग ते सर एकदा मनावर घेतलेत आणि आज ह्यावेळी सेट परीक्षा उडवून टाकले त्यांनी. उडून म्हणजे काय, लय जबरदस्त मार्क मिळाले ह्या सरांना. नदीम मुल्ला सरांना ह्या मिळालेल्या सगळ्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त मार्क ह्यांना 232 काय मार्क मिळाले. बापरे, तुम्ही बाप झालं की आमचे एवढं मार्क असतंय का? म्हणजे पत्रकार सर, एक रिपोर्टर काम करणारा हा व्यक्ती तिथं बिझी असताना सेट परीक्षा देऊन परीक्षा पास होतोय. तर हे सगळ्या अडचणीवर मात करून जिंकलेत का नाही? ग्रेट गुरु. नमस्कार. हे आसिफ पटेल सर म्हणून आहेत. इंग्रजी खूप छान आहे त्या सरांचा. लहान मुलगा आहे तो. मग त्यांनी ट्युशन सुरू केलेलं आहे. मी म्हटलं तुमच्या ट्युशनला एक व्हॅल्यू यायचं असेल तर तुम्ही अगोदर सेट परीक्षा पास व्हा आणि सेट पास होऊन कुठं कॉलेजला जॉईन होऊच नका, ट्युशनच चालवा. बघा तुमच्या ट्युशनला सेट पास होण्यापूर्वी तुमच्या ट्युशनला 200 विद्यार्थी येत असेल आणि सेट परीक्षा पास झाल्यानंतर बघा तुमचे विद्यार्थी ऑटोमॅटिकली 500 वाढतील. 10वीचे क्लास सुरू करा, 12वीचे सुरू करा. शेवटी अर्निंग इज इम्पॉर्टंट ना. पैसा कमवायचा, मेन म्हणजे पैसा. पैसा है तो सब कुछ है, पैसा नहीं तो कुछ भी नहीं है. मुझे कुछ भी कोई भी नहीं पूछते क्योंकि है दाना सर के पास कुछ भी नहीं है. घंटा है मेरा पास, मेरा पावणे नाही. माझं सगळं बघून सगळं हादरून जातं. ना पावणे नाही माझ्याजवळ, माझ्या शाळेतील शिक्षक नाही, माझे दोस्त नाही, माझे बंधू नाही, बघून नाही, गावातील सगळे लोक मला बघितलंय ते येणार आहे, लई कर्ज बजार आहे. पैसा असेल तर किंमत देणारे ह्या समाज आहे. हे बाबा पैसा कमवा, नाही तर जा तिकडं म्हणतात. लई हुशार असला तर घेऊन काय खायचं आहे. आसिफ पटेल श्रीरामपूरचे आहेत, अहमदनगर. त्याच्यानंतर लक्ष्मण गायकवाड सर मराठी विषयातून पास झालेले, नांदेड जिल्हा उमरी तालुक्याचे सर आहेत. हर्षद जाधव हे लय एकदम हँडसम माणूस. हर्षद एकदम लहान वय, चकाचक दिसतो. मी म्हटलं अरे बाबा तू चकाचक दिसतोय पण सेट परीक्षा पास हो, बघ अजून तुझ्या लाईफमध्ये किती सुधारणा येतील. आणि हर्षद पूर्णपणे ऐकलो. हर्षदांनी कॉमर्समधून परीक्षा पास झालेत आणि हे आमचे सोलापूरचे आहेत. त्याच्यानंतर केदार काय इंग्रजी आहे त्यांचा, खूप छान. एक मोठासा मला एक मेसेज पाठवले त्यांनी, पास होण्यापूर्वी अगोदर तो मेसेज मला पाठवलेला आहे. सर तुमचा व्हिडिओ पाहून आहे ना मला काहीच बोलता येत नाही, एवढं छान तुमचे व्हिडिओ असतात म्हणून केदार सांगितलेत. हे बघा, शब्दामुळे प्रेम निर्माण होतो आणि शब्दामुळे भांडण निर्माण होतो. अजून एक आहे, काही लोक मला एवढं घाणघाण शिवाय देऊन मेसेज करतात ना, त्यांना मी एकच काम करतो, ब्लॉक. चला ब्लॉक करा, टाका, ब्लॉक लिस्ट मध्ये टाकत. तसं काय भांडण करत बसायचं नाही. नालायक लोकांबरोबर भांडण कधीच करायचं नसतो, कारण ते ऑलरेडी नांगणे फिरलेले असतात. मग त्याच्यासमोर कुठं भांडण करत राहायचं. घाणामध्ये
दगड टाकायचं नाही, ते अगोदरच घाण आहे, परत ते घाण आमच्यावर तिकडे जा म्हणून, नाहीतर त्याला बघून मी दन पळून जातो. नालायक लोक दिसले ना मी पळत जातो, नको रे बाबू त्याच्यासमोर कशाला जायचं. आजही मला लई पिडते तिथे लोक, लई पिडणारे लोक आहे, पिडू दे. किती पिडलं तर मी सोडतच नाही. मी आता घरी बसून व्हिडिओ तयार करायला लागलो. अगोदर जिथं मी क्लास घेत होतो तिथं लई त्रास द्यायला लागला, आता घरात येऊन त्रास देतात काय, व्हिडिओवरच बंद. मी पण लई चॅप्टर आहे, मी सोडतच नाही. 12 वर्ष ह्या नेटसेटने मला लई टेन्शन दिलंय. आता नेटसेटला गप बस, घरी बसून म्हणायला लागलो सेट नेटला गप बस. माझा व्हिडिओ ऐकणारे प्रत्येक विद्यार्थी परीक्षा पास व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर हे कोण आहेत, अभिषेक सर आहेत, मेस्त्री, इतिहास विषयामधून पास झालेले, देवगडचे आहे, सिंधुदुर्ग. थँक्यू गुरु. त्यांच्यानंतर परवीण शेख ताई, हे अहमदनगरचे आहेत. ह्या ताई कोरोनाच्या काळात, कोरोना होण्या अगोदर ह्या ताईने माझ्या घरी येऊन गेलेत. 2019 डिसेंबरमध्ये, मला अजून लक्षात आहे. कोरोना म्हणजे कोरोनाचे पिरियड सुरू झाले होते, त्या ताई आमच्या घरी आलेत. माझं एबीपी, माझा न्यूज पाहिल्याच आले ताई. मग ताई तिथून आल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे ताई आमच्या घरी राहावा, म्हणून आमच्या घरी राहिलेत. ताईचा विषय इंग्रजी आहे, त्यांना नेटसेट बद्दल पूर्ण त्यावेळी माहिती दिलो, पुस्तक घ्यायला सांगितलं. ताई घेऊन गेलेत आणि गेले तिकडेच गेले. ना फोन ना मेसेज, मग काहीच नाही. मी एकदा असंच त्यांचा परत आला, सर पुन्हा एकदा घरी येऊ का? मी म्हटलं कशाला होतोय. मग एकदा येऊन गेलेत. मग त्यावेळी मी सगळं तुम्हाला सांगितलं होतं, काय काय अभ्यास केला दाखवा. मी काहीच केलं नाही सर, थोडं हमको बहुत परेशान हो रहा है, घर में थोड़ा प्रॉब्लम है. घर में प्रॉब्लम है, सभी का घर में प्रॉब्लम है सिस्टर, ऐसा मत बोलो. तुम बहुत होशियार हो, तुम अगर डिसाइड किया तो यू विल गेट द रिजल्ट. ताई मुझे सीरियस स्टूडेंट चाहिए, मुझे ऐसा नाही चाहिए. थोडं त्या परवीन ताईला थोडं मी रागवलं. मग ताईने ते मनावर घेतलेत आणि ह्यावेळी धनाधन रिझल्ट उडूनच मला मेसेज केलेत, सर आय प्रूव्ड मायसेल्फ, मी पास झाले म्हणून. परवीन ताई व्हेरी गुड. आज एक नाही 2 दिवस या घरी, काय चालतंय, पास होऊन आला या. अहमदनगर. त्याच्यानंतर जयदीप क्षीरसागर सर आहेत, हे पालघरचे आहेत, डहाणूमध्ये राहतात. डहाणूमध्ये अजून एक आमचे एक मित्र आहेत, लक्ष्मण सर म्हणून. एवढं हुशार माणूस आहे तो. एका वर्षी 4 विद्यापीठाचं PhD पेट एक्झाम परीक्षा पास झालेलं आहे. परंतु ह्यावेळी त्याने फक्त अवघ्या 4 मार्काने ह्यावेळी महाराष्ट्राचा रिझल्ट त्यांचा हुकलेला आहे. असो दादा, तुम्ही हुशारच असणार आहे, पुन्हा एकदा प्रयत्न करा, होऊन जाईल. आणि हे डहाणूचे सर आहेत जयदीप सर, थँक्यू सर, कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यानंतर हे बिलाल पाणीबंद सर आहेत, हे आमच्या कर्नाटकातील गुलबर्ग, आपले कर्नाटकातील बिजापूर, जे आदिलशाही बिजापूरचे आहेत, तिथं BLD कॉलेज, तिथं ते प्राध्यापक म्हणून काम करतात. तिथं मला बोलवले होते वर्कशॉप घेण्यासाठी. 1 दिवसांचा आम्ही वर्कशॉप घेतलो. तिथं विद्या म्हणून एक मॅडम आहेत, डिपार्टमेंटचे हेड, ते ताई मला खूप मदत करतात. मग तिथं त्यांना मी बोललो होतो की तुमच्या क्वालिटी वाढवण्यासाठी इथंच महाराष्ट्राच्या जवळ आहे, एकदा सेट परीक्षा द्या. आणि हे सर दिलेत आणि परीक्षा पास झालेत, थँक्यू सर. प्रियांका कसोटे, ह्या ताईंचा विषय लायब्ररी सायन्स आहे, ओके, करवीर तालुका आणि कोल्हापूरचे. ताई सर होईल का? होईल, नाही होणारच. मला कोणीही फोन करा, मी सहसा फोन उचलत नाही, कारण माझा फोनच बंद असतो. आणि उचलला की तुम्ही पास. कारण मी आतापर्यंत कोणालाही तुम्ही नापास होणार असं मी कधीच बोललोच नाही. बोललो, जे सारखा फोन करतात त्याला म्हणतो मी तू नापास होतो. सारखं म्हणजे तेच विचारत नाही मला. एकदा 2दा सांगतो तेच, परत तेच काय, सीतारामाची कोण आहे? तुला एकदा सांगितलं, त्यांचा वाईफ आहे म्हणून. पुन्हा विचारलं सीतारामाची कोण आहे? सीतारामाची पत्नी आहे, तेच बोलो. पुन्हा फोन, सीतारामाची कोण आहे? त्याचा हेंडती आहे. पुरा सीता कोण आहे? म्हटलं सीतारामा, सीता. अलबे कुठलं काय सारखं तेच ऐकतो का म्हणून असं सारखं एकदा प्लॅनिंग विचारा सांगतो. हे कोण आहे? राजेंद्र. प्रियांका झालं ताई, ओके, लायब्ररीमधून पास झालेत, खुश. राजेंद्र रूपनवर, हे पॉलिटिकल सायन्स आहे, दौंड, आपलं इथं पुणे. दौंड पासून तिथं काय आहे, रेल्वे जंक्शन आहेत. हे राजू सर आहे ना, MPSC तयारी करतात. 3 वेळा PSI ची परीक्षा दिलीत आणि दुर्दैवाने तिथं अपयश मिळाले. खूप डिप्रेशनमध्ये गेला होता दादा. सर काय करू, किती लई प्रयत्न करतो, कुठं काय होईना.
घरी सगळे मला त्रास देतात, काय एक तरी परीक्षा पास हो, काय आई वडिलांना काय तोंड दाखवू सर, किती वेळा मी करू सर. आणि ह्या दादाने बिचारांना एवढा 3 वेळा फक्त 2-2 मार्काने तो महाराष्ट्राचा सेट एक्झाम मध्ये नापास आहे. गेल्या वेळी तर 2 दिवस सारखा फोन करून मला रडत होता, सर नको सर, काय करायचं सर, नको सर, नको नको म्हणणारा हा दादा ह्यावेळी पॉलिटिकल सायन्स मधून जे 3 वेळा 2-2 मार्काने हुकलेला रिझल्ट, ह्यावेळी रिझल्ट पास झालेले. PSI प्रयत्न करणारा हा राजेंद्र. चालू झालं, काणसलं ना, हा काणसलं राजेंद्र सर. त्याच्यानंतर गणेश कुसमुडे सर. गणेश सर माझ्या जीवनातील एक देव माणूस सारखा माणूस मला भेटला, लय चांगला माणूस. गणेश माझ्यापेक्षा फक्त 1 वर्षाने लहान आहेत. मला आता 42 चालू आहे, सरांना 41. मग बघा त्यांच्या आयुष्यात त्यांनी सेटनेट हा कन्सेप्टच त्यांनी विचार केला नाही. आमच्याकडनं होणारच नाही, वय एवढा झालेलं आहे, आम्हाला काय नोकरी मिळणार आहे, आम्हाला काय नेट सेट होणार आहे. हे नेट सेट म्हटल्यानंतर अतिशय प्रतिभावंत आणि हुशार असलेल्या मुलांना आमच्याकडनं काय शक्य आहे असा विचार केलेला हा आमच्या गणेश सर. आणि जेव्हा मला माझं व्हिडिओ पाहून मला फोन करून मला किती कौतुक केलं. मला आहे ना सर, हे नेट सेट मी पास हो न हो ते सगळं बाजूला ठेवतो, मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून मला फोन करून मला एवढं वर्णन केलेत. मी म्हटलं दादा राहू दे, आमच्या काय वर्णन नको. नाही तरी सुद्धा मी तुम्हाला खूप मानतो म्हणून सरांची आमची ओळख झालेत, फोनवर खूप बोलेत. आणि हां ठीक आहे हां. आणि एकदा मी म्हटलं आम्ही प्रयत्न करतो, हो एकदा तयार करा म्हणून सरांनी तयार केले. आणि पुस्तक जेव्हा त्यांच्या हातात आलं आणि पुस्तक बघून तर त्यांनी अगोदर 100% बोलल्यामुळे मी पास होतो म्हणाले होते, आणि पुस्तक पाहून म्हणाले मी 200% पास होतो सर. अहो एवढाच अभ्यास करायचा. पेपर क्रमांक 1 एका चॅप्टरमध्ये 3 पेज अभ्यास केल्यानंतर परीक्षा पास होतो. हे खरं आहे का? अरे बापरे, 3 पेज. हो काय पहिले मुलांना अंकलिप दिल्यासारखं आहे की हो 3 पेज अभ्यास करा परीक्षा पास व्हा, 3 पानं अभ्यास करा परीक्षा पास व्हा. खरं का? खरं. आणि गणेश दादांनी इंग्रजी विषयातून सेट परीक्षा पास झालेत. आणि जे लोक मला म्हणतात ना सेट परीक्षा पास झाल्यानंतर काय फायदा आहे, ह्यांना बघून तुम्ही बघा. परीक्षा पास 5 वाजता झालेले, 5 ऑगस्ट रोजी, आणि 6 वाजता त्यांना ग्रँटेड कॉलेजमधून ऑर्डर आलेले ह्यांना या आमच्या कॉलेजला आणि आमच्या कॉलेजमध्ये जॉईन व्हा. ग्रँटेड कॉलेजची ऑफर या सरांना मिळालेले. म्हणजे ह्याला पण लक म्हणतात बरं का. तुम्ही चांगलं काम करत राहिलं तर एकदा ऑटोमॅटिकली तुमच्या ताटात येऊन सगळं रेडीमेड येऊन तुमच्या ताटात म्हणजे तुमच्या प्लेटमध्ये देवाने आणून ठेवत असतो. तू पास झाला ना, घे गणेश, तू देवाचा मुलगा आहे, गणेश तू घे म्हणू गणू गणेश सर. त्यांनी एक मला मेसेज पाठवले, ते मेसेज मी तुम्हाला आवर्जून दाखवतो. तुम्ही ह्या गणेश सरांचा मेसेज कृपया पहा. का पाहायचं माहितीये? त्याचा उद्देश काय माहितीये? गणेश सरांचा उद्देश की गणेश सर, आणि जेव्हा माझ्या महाराष्ट्रातील सेट एक्झाम मध्ये 64 प्रश्न आले होते माझ्या पुस्तकातून, आणि पहिला व्यक्ती हा आहे की सर दानय्या सर तुमच्या पुस्तकामधून 64 प्रश्न आलेले आणि हे प्रश्न आलेत म्हणून त्यांनी असं मार्क करून मला फोटो पाठवलेत. आणि त्यानंतर मी त्या दिवशी रात्री पूर्ण सगळं चेक केल्यानंतर मला खात्री पटलं, हो माझ्या पुस्तकातून हे प्रश्न. माझं पुस्तक म्हणजे हे काय मी कथा आणि कादंबरी लिहित नाही, माझ्या डोक्यातूनच येऊन मी लिहितो नाही. मी अनेक ग्रंथ रेफर करून त्याच्यातील महत्वाचा मुद्दा एकत्रित आणून मी तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे. लिटरेचर हे मी स्वतः स्टोरी लिहिलेलं नाही, हा पूर्ण माझा नाही. हे डाटा मी वेगवेगळ्या विद्यापीठातून गोळा करून कुठलं क्वेश्चन रिपीट येतात, कोणत्या कन्सेप्ट वरती येतात ते एकत्रित आणून मी पुस्तक बनवलेलं आहे आणि ते पुस्तक मी तुम्हाला दिलेलं आहे. मग जेव्हा गणेश सरांनी सांगितलं की सर तुमच्या पुस्तकामधून प्रश्न आले म्हणून मला त्यांनी सांगितलेत. बघा व्हेरी गुड. आता लाईट आलेत, आतापर्यंत लाईट गेले होते. हे बघा, हे गणेश कुसमुर्डे सर यांनी सांगितलं की तुमच्या पुस्तकामधून प्रश्न आलेत म्हणून. हे सर, हे गणेश सर. आता हे आम्हा 1 मिनिट येतात प्रति 1 मिनिट इकडनं. लाईट ह्याचं मग. आता हे गणेश सरांनी मला एक काल मेसेज पाठवलं. हे बघा, ऐका, तुम्हाला दिसतंय का? हे वाचन करा, कृपया वाचन करा. तुम्ही म्हणाल सर तुमचे व्हिडिओ बघायला आम्हाला वेळ नाही. सोडा, तुम्हाला कोण बघायला म्हणाल? मला नेगेटिव्ह बोललेलं आहे मला पटत नाही. वेळ नाही, सोडून द्यायचं.
कृपया टेन्शन घेऊ नका. का व्हिडिओ बघायचं माहिती आहे का, जे परीक्षा पास झाल्यानंतर काय फायदा होणार आहे हे सरांनी सांगितलं. बघा आम्हा तुमच्या सगळ्यांचा पाया पडतो, शांत बसा. हा आदरणीय गुरुवर्य, आपलं बहुमोल अम्मा चिन्नू, आम्हाला थोडं पाणी द्या. तुम्हाला पाया पडतो, पाणी आणून द्या आम्हाला. आदरणीय गुरुवर्य, आपल्या बहुमोल मार्गदर्शन, प्रेरणा आणि आदर यामुळे मला हे यश मिळाले. तुमच्यासारखे गुरु मला मिळाले हे माझे भाग्य समजतो. तुम्ही लिहिलेले पुस्तके, तुम्ही दिलेले पुस्तके आणि युट्यूबवरील व्हिडिओ यावरती पूर्ण विश्वास ठेवून अभ्यास केला आणि सेट परीक्षा पास झालो, उत्तीर्ण झालो. मी धन्य झालो सर. तुम्ही मला स्वामी समर्थ महाराज रूपात आशीर्वाद दिले सर. मी आपला शतस्य ऋणी आहे. तुमचा विद्यार्थी गणेश कुसमुडे, अहमदनगर. हे सर अहमदनगरचे आहेत. सॉरी, अहमदनगर, मुचपा, सावकाश. हा हो आलोक होते हो गप्पा. आणि अजून एक त्यांनी एक महत्वाचा मेसेज पाठवले बघा. आणखी एक म्हणजे सेटचा निकाल लागल्यावर अवघ्या 1 तासाच्या आत मला ग्रँटेड कॉलेजमधून ऑफर आली. खरंच सर, सेटमध्ये खूप ताकद आहे. हे मी का दाखवतोय, परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला संधी मिळणार आहे हे एक मूर्तिमंत्र उदाहरण म्हणजे आमचे गणेश सर. गणेश सर, एकदा या अक्कलकोटला येणार तुम्ही. तुमच्याबद्दल काय बोलू, आय डोंट हॅव द वर्ड्स टू डिस्क्राईब अबाउट युअर कन्सिस्टन्सी. थँक्यू सो मच, यू आर ब्रिलियंट. यू सपोर्टेड मी अलॉट. गो अहेड. त्याच्यानंतर आहे नीता चिन्नू, शांतलक्ष्मी. तुमच्या पाया किती वेळा पडू, अजून एकदा पडू का? तोंड बंद ठेवा. नीता संकपाल, इंग्रजी विषयातून परीक्षा पास झालेत, करवीर तालुका कोल्हापूरचे आहेत नीता ताई. व्हेरी गुड ताई. प्रोफेसर प्रतीश गुरमे, हे जिल्हा परिषद धाराशिव मध्ये जिल्हा परिषद गव्हर्नमेंट जस्ट आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी त्यांचा टेट मार्फत निवड होऊन जिल्हा परिषद मध्ये ड्युटीला लागलेले आहेत. आणि त्यांचाही स्वप्न होतं सर मी पण सेट द्यावं. आणि फिजिक्स विषयातून तो सेट परीक्षा पास झालेला आहे. हुशार मुलगा हा हुशारच असतो, त्यामुळे त्याचा वापर तुम्ही करून घेतला पाहिजे. नोकरी मिळालं, मी आता कशाला पेपर देऊ म्हटलं असतं तर आज त्यांनी प्राध्यापक पात्रता झाला असता का, असं कोणी म्हणता म्हणून तुम्ही द्यायचं नाही बरं का. तुम्हाला पण वाटलं पाहिजे की बाबा माझा अजून प्रोग्रेस व्हायला पाहिजे, असं तुम्ही ठरवून करत राहा. ओके. जेडपी मधला टीचर्स. त्यानंतर अजय मुलगीर सर, हे गणित विषयामधून परीक्षा पास झालेले आहेत, अभिनंदन करू. प्रोफेसर प्रवीण मुंजमकर, इकॉनॉमिक्स विषयामधून, हे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यामधील सर आहेत, इकॉनॉमिक्स मधून पास झालेले. त्याच्यानंतर आहे प्रोफेसर राजकुमार पाटील सर, हे आमचे सोलापूर जिल्ह्याचे आहेत. 2 वेळा आमच्या घरी येऊन गेलेत सर. आणि जेव्हा जेव्हा आमच्या घरी येतात त्यावेळी मला खूप प्रेरणा आणि मला मार्गदर्शन आणि मला प्रोत्साहन देऊन जातात. आणि मला अजून एक कडक शब्द दिले की दानय्या सर, डिप्रेशन होऊ नका. तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल, स्पष्टपणे तुम्ही काही चूक करू नका. जर तुम्ही एखादं चूक केलं तर ते का चूक केलं तेही मला सांगा. आणि तुम्हाला कोणी टोचून, तुम्ही कोणीही असू दे, ते घरचे लोक असू दे, पाहुणे असू दे, रावळे असू दे, शाळा असू दे, बाहेरचे लोक कोणी असू द्या, त्यांचा शब्द ऐकून तुम्ही डिप्रेशन होऊन काहीतरी असं कमी जास्त करून घेऊ नका. मी तुमच्या पाठीशी आहे. मी जरी जिल्हा परिषद मध्ये शिक्षक असला तरी मी LLB केलेलं आहे, मी LLM पूर्ण केलेले आहे, मी आज ऍडव्होकेट म्हणून मी काम करतोय. मी अनेक बघा 2-2 विषयातून सेट परीक्षा पास झालेले सर, इकॉनॉमिक्स मधून, पॉलिटिकल सायन्स मधून, त्याच्यानंतर एज्युकेशन, आणि ऍडव्होकेट आहेत सध्या, ऍडव्होकेट म्हणून ते काम करतात. आणि जेडपी मध्ये शिक्षक आहेत राजकुमार सर, असे ते बुद्धिवान माणूस आणि स्ट्रेट फॉरवर्ड आणि कोणालाही भीत नाही आणि ते चूक करत नाही. आणि त्यांनी म्हणाल की आपण कायदेशीर बोलायचं. अशी एक म्हणजे जिल्हा शाळामधले एक शिक्षक ऍडव्होकेटची कामं करू शकतात. इफ यू हॅव द बुद्धी, द वर्ल्ड विल सॅल्यूट यू. इफ यू डोंट हॅव द बुद्धी,
बुद्धी नसेल तर सगळं लातं मारतात, बुद्धी असेल तर सगळं सॅल्यूट मारतात. बुद्धी आहे का नाही हे ठरवून घ्या. हा, त्याच्यानंतर ऋतुताई हे नाशिकचे आहेत, अतिशय चांगले मला मेसेज पाठवलेत, मला हे प्रोत्साहन देतात. फक्त व्हिडिओ पाहूनच आणि पुस्तक पाहून कॉमर्समधून पास झालेले. त्याच्यानंतर अनिकेत क्षीरसागर सर आहेत, लाईफ सायन्समधून परीक्षा पास झालेत, आमचे परभणीचे आहेत. प्रोफेसर विक्रम खराडे सर, त्यांचं एकदा तुम्ही डीपी पाहिलं ना डोळ्यातून पाणी येतं. काय त्यांचं आई वडील किती गरीब गरीब गरीब, आणि त्या आई वडिलांचा फोटो त्यांनी त्यांच्या डीपीवर ठेवलेला आहे. सर, माझे आई वडील माझे प्रेरणा स्रोत आहे हो. मी कोल्हापूरचे आहेत, परंतु मला ते संधी मिळत नाही. मग संधी मिळत नाही म्हणून मी आज कर्नाटकामध्ये आलो. कर्नाटकात बागलकोट म्हणून एक जिल्हा आहे, तिथं मुधोळ म्हणून एक तालुका, तिथं एका इंग्रजी शाळेत ते शिकवतात. सहसा कर्नाटकामध्ये इंग्रजी शाळेत शिक्षक भरती हा केरळमधूनच शिक्षकांना घेतला जातो, इतर राज्यातून घेतला जात नाही. परंतु महाराष्ट्रातील ह्या सरांना तिथं संधी मिळाल्या, ह्याचा अर्थ ह्यांच्याकडे क्वालिटी आहे. क्वालिटी असेल तर सगळे लोक तुम्हाला घेतात. आणि हे सर म्हणाले, सर मला पास व्हायचं हो, मी आज मुधोळमध्ये ड्युटी करतोय, परंतु माझं स्वप्न आहे हो, माझ्या आईचे लई स्वप्न आहे हो सर. माझी आई नेहमी म्हणतात, सर एकदा पास हो, तू एकदा पास हो. माझी आई शिक्षणाबद्दल काही माहिती नसताना सुद्धा तू परीक्षा पास हो, तुला खूप मोठ्या पदावर पाहायचं आहे, तू सेट परीक्षा. काहीतरी त्या आईच्या तोंडातून सेट परीक्षा. जे आई शिकले नाही त्या आईने म्हणतात की बाबा तू सेट परीक्षा पास हो, तू सेट परीक्षा पास झाल्यानंतर तुझं कल्याण होणार आहे. आणि त्या ताईने नेहमी तू परीक्षा पास हो, तू सेट परीक्षा पास हो, तू सेट परीक्षा पास हो. न शिकलेल्या आई जर तू परीक्षा पास हो, तू परीक्षा पास हो, तू परीक्षा पास हो, तर असं नेहमी माझे डोळ्यातून पाणी येतं. सर, माझी आई रोज मला म्हणत होती, आज माझी आई स्वर्गात बसून सांगते तू सेट दे, तू सेट दे. सर, मला काही करा, मला सेट मला काढून दाखवा सर, मला काही करा, मला मार्गदर्शन करा सर, मला काही करा सर, मला सेट द्या, सेट द्या. आणि आज या विक्रम दादानी आईचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आणि तो रडत 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 मला एक ऑडिओ मेसेज पाठवलेला आहे. आणि तो ऑडिओ मेसेज ऐकल्यानंतर मलाही माझ्या डोळ्यातून पाणी आलं त्या क्षणी. विद्यार्थी मित्रांनो, आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा मुलांचा कर्तव्य बघा. तुम्ही एकदा तुमच्यासाठी परीक्षा पास होऊ नका हो, तुमच्या आई वडिलांसाठी सरी तुम्ही परीक्षा पास व्हा, तुमच्या कुटुंबासाठी सरी तुम्ही परीक्षा पास व्हा, तुमच्या स्वाभिमानासाठी सरी तुम्ही परीक्षा पास व्हा, तुमच्या गावाच्या कल्याणासाठी सरी तुम्ही परीक्षा पास व्हा. परीक्षा पास व्हायलाच पाहिजे. पास होण्याची ध्येय तुम्ही ठरवलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ध्येय ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. रिझल्ट मिळण्यासाठी रोज झिजावा लागतो. जो झिजतो ना तोच रिझल्ट काढून दाखवतो. उगा आईऱ्या खैऱ्यासारख्या लोकांना रिझल्ट कधीच मिळत नसतो. फॉर्म भरला, परीक्षा दिला आणि नापास झाला, फॉर्म भरला, परीक्षा दिला, नापास झाला, फॉर्म भरला, परीक्षा दिला, नापास झाला. असे किती वर्ष करताय? 1-1 लाख विद्यार्थी पेपर देतात आणि 80,000 विद्यार्थी हे बोगस असतात, फक्त फॉर्म भरतात. कशाला फॉर्म भरताय तुम्ही? कशाला पैसे वेळ वाया घालवताय? कशाला वेळ सगळं तुमचे प्रयत्न करताय? असे फालतूगिरी मला अजिबात आवडत नाही. करायचं असेल तर मनाने करा, नसेल तर हे सेटनेट सोडून टाका. उगा भोगस विद्यार्थी माझ्या समोर मी अजिबात ऐकून घेत नाही. आय डोंट वॉन्ट द भोगस स्टुडंट, आय डोंट लिसन द भोगस स्टुडंट्स. उगा फॉर्म भरायचे. 1 लाख फॉर्म भरला, 90,000 फॉर्म भरला. सिरियस अभ्यास केलेत का? सिरियसनेस नाही का? जोपर्यंत सिरियस येत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच होणार नाही. सिरियसनेस यायलाच पाहिजे तुमच्या मनात. तुम्हाला मी सांगतो बघा, नाहीतर मला एकदम बीपी वाढतात बरं का. क्षमा करा, काय बोलू. ह्या आमचे ह्या सरांचं ऐकल्यानंतर, विक्रम सरांचं ऐकल्यानंतर मला ना त्या दिवशी झोप सुद्धा आला नाही. काय त्या विक्रम सरांचा आयडिया एकदा तरी वाचन करा त्या दादांचा. त्या दादाने काय बोलत बघा, त्या दादाने काय बोलत, विक्रम दादाने काय बोलत बघा. हे त्यांचा आई वडिलांचा फोटो आहेत. आई वडील, विक्रम सरांचा आई आणि वडील. विक्रम सरांचा आई शिकलेले नसताना सुद्धा आई सेट परीक्षा पास हो, सेट परीक्षा पास हो म्हणत. सर, मी तुम्हाला फोन ट्राय करत होतो सर. मी क्वालिफाय झालो इंग्लिश सेट, महाराष्ट्र सेट मी क्वालिफाय झालो सर, फक्त तुमच्यामुळे सर. बिकॉज ऑफ ओनली यू सर, आय क्वालिफाईड सेट. इट वॉज माय ड्रीम, इट वॉज माय मदर्स ड्रीम सर. शी पास अवे सर. सर ती वारली, माझी आई वारली. तू सेटनेट पास हो, तू सेटनेट पास हो म्हणायची.
आईचं ड्रीम होतं सर. तुमच्या आशीर्वादाने, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने, माझ्या आईच्या आशीर्वादाने सर मी सेट क्वालिफाय झालो सर. थँक्यू व्हेरी मच. आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड सर. आय डोंट हॅव वर्ड्स. माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत सर. हा दिवस मी कधीच मी विसरू शकत नाही सर. सर थँक्यू व्हेरी मच सर. मी कॉल करतोय पण तुमचा लागत नाही. नक्की मी भेटायला येतोय अक्कलकोटला तुम्हाला आणि स्वामी समर्थांच्या दर्शनाला. व्हॉट एव्हर यू डिड फॉर मी, इट वॉज ग्रेट. इट वर ब्लेसिंग्स फॉर मी सर. थँक्यू व्हेरी मच. तर सर मी तुम्हाला फोन ट्राय करत होतो सर. मी क्वालिफाय झालो इंग्लिश सेट, महाराष्ट्र सेट मी क्वालिफाय झालो सर, फक्त तुमच्यामुळे सर. बिकॉज ऑफ ओनली यू सर आय क्वालिफाईड सेट. इट वॉज माय ड्रीम. इट वॉज माय मदर्स ड्रीम सर. शी पास अवे सर. सर ती वारली, माझी आई वारली. तू सेटनेट पास हो म्हणायची. आईचं ड्रीम होतं सर. तुमच्या आशीर्वादाने, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने, माझ्या आईच्या आशीर्वादाने सर मी सेट क्वालिफाय झालो सर. थँक्यू व्हेरी मच. आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड सर. आय डोंट हॅव वर्ड्स. माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत सर. हा दिवस मी कधीच मी विसरू शकत नाही सर. सर थँक्यू व्हेरी मच सर. मी कॉल करतोय पण तुमचा लागत नाही. नक्की मी भेटायला येतोय अक्कलकोटला तुम्हाला आणि स्वामी समर्थांच्या दर्शनाला. व्हॉट एव्हर यू डिड फॉर मी, इट वॉज ग्रेट. इट वर ब्लेसिंग्स फॉर मी सर. थँक्यू व्हेरी मच. हे आमचे विक्रम सर. विक्रम, तुम्ही विक्रमच करून टाकलात. व्हेरी गुड विक्रम सर. त्या दिवशी मला माझ्या सरांचा हा शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आलंय. विक्रम सरांची आज बातमी सुद्धा आलेली आहेत. विक्रम सरांचा आज बातमी आले. हे पेपरामध्ये एकदा तरी तुमचं रिझल्टचं हे यायला पाहिजे ना. रिझल्टचा फोटो जे तुम्ही परीक्षा पास झालेल्या पेपरामध्ये बातमी येणं हा खूप मोठं यश असतो. सगळं यश फक्त पैशामुळंच यश नसतो. एव्हरीथिंग यू कॅनॉट मेजर इन द मनी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षेमध्ये कासारी तालुका कागल येथील विक्रम रामचंद्र खराडे उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे मानणाऱ्या खराडे यांनी अहोरात्र मेहनत घेत हे यश संपादन केले. प्राध्यापक खराडे सध्या इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून साई निकेतन संस्था कर्नाटक येथे मुधोळ, बागलकोट जिल्हा मुधोळ येथे कार्यरत आहेत. त्यांना श्री धानय्या कवटगीमठ सर यांचे लाभले. अहो दादा, विक्रम दादा, मी काहीच मार्गदर्शन केलं नाही. हा यश तुमचा आहे. हा यश तुम्ही प्रयत्न केलात. आम्ही फक्त निमित्त आहो दादा. मी काहीच केलं नाही हो दादा. मी काहीच केलं नाही हो. तुम्ही मला किती मान सन्मान देताय, कारण तुम्ही हार्डवर्क केलंय, तुम्ही अभ्यास केलाय, तुमच्यामुळे हा सगळा रिझल्ट आहे दादा. तुम्ही परीक्षा पास होऊन तुम्ही जर तुमचा श्रेय दुसऱ्यांना देत असेल, हे तुम्ही देव माणूस आहे. नाही, अजून तुमचं कल्याण होणार आहे. व्यवस्थित तयारी करा. कारण कसं असतो माहिती आहे का, रिझल्टसाठी आपल्याला खूप 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 म्हणजे काय, स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागतो. विश्वास ठेवला पाहिजे. अपयश पचवायला पाहिजे. न शिकलेले आई मुलांना जर शिक्षणाबद्दल एवढी आदर देऊन शिक्षण घेतल्याशिवाय म्हणूनच आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही तरी करा, परंतु शिक्षण घ्या. तुम्ही अगोदर शिक्षण घ्या. शिक्षणामुळे सगळं काही बदलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणतात, शिक्षण. एज्युकेशन कॅन चेंज एव्हरीथिंग. एज्युकेशन घ्या. आणि तुम्ही इथंच हे बघा, अपयश कोणाला आला नाही हो. अपयश कोणाला आला नाही. कोणाला आला तुम्ही सांगा. वर्ल्ड कप मध्ये आपण हरलो होतो 2023ला. मग 2024 मध्ये वर्ल्ड कप जिंकलो का नाही? अपयशानंतर यश आलं का नाही? इस्रोवर आपण 3 वेळा उडवलं चंद्रावर. एकदा फेल, दुसरा फेल, मग तिसऱ्यांदा. हे बघा, ज्यावेळी आपण फेल होतो त्यावेळी इस्रोचे अध्यक्ष रडतात. मी तेच म्हणतो, तुम्ही जर फेल झाला ना, रडा. तुमचं दुःख तुम्ही बाहेर टाका, तरच तुम्हाला चांगलं होणार आहे. आणि इस्रोचा अध्यक्ष जर रडत असेल, जो एक विज्ञानी असून तो रडलात, आणि प्रधानमंत्री येऊन त्यांना सांत्वन करत नाही, पुन्हा एकदा आपण ट्राय करू, आणि तिसऱ्या वेळी आपण चंद्रावर आपलं यान आपण पोहोचवलेलं आहे.
अपयशानंतर यश मिळतो, फक्त आपण कन्सिस्टन्सीने आपण हार्डवर्क केला पाहिजे. आणि तुम्ही तुमच्याकडे जर क्वालिटी असेल, कर्नाटक का आंध्र का कुठंही यू कॅन गेट द जॉब. आणि विदाउट सर्टिफिकेट डोंट गो एनीवेअर. तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही कुठेही जाऊ नका. कुठेही गेलं तरी तुम्हाला किंमतच देत नाही, अजिबात नाही. अजून पिऊनला किंमत असेल, एखाद्या संस्थेमध्ये जे पिऊन दादा असतो ना, त्यांना किंमत असेल, तुम्हाला किंमत मिळणार नाही. म्हणून सर्टिफिकेट शिवाय कुठल्याही कॉलेजमध्ये पाय सुद्धा ठेवायचे नाही, अजिबात नाही. मी तर असं मानणारे व्यक्ती आहेत, विदाउट सर्टिफिकेट डोंट वर्क इन एनी इन्स्टिट्यूशन्स. nobody is going to give you respect, nobody is going to give you job, nobody is going to build your career. कोणीही तुमचं कल्याण करणारच नाही हो. काय तर उगा म्हणतं की आमच्या मामाच्या संस्था आहे, आमच्या दादांचा पाहुणे आहे, माझ्या बायकोचा कोणाचाही असला तरी तुमच्या त्या संस्थेवाले काहीच करत. अगोदर परीक्षा पास व्हा, नंतर बघूया, नंतर पुढचं काय होईल ते होईल. विक्रम सर, जोरात तुम्हाला नमस्कार. त्याच्यानंतर माय गॉड, प्रोफेसर राहुल राठोड सर. काय देव, हे पण देव माणूस. इथं बसलेलं सगळं देव माणूस आहे माझ्यासाठी. कारण तुमच्यामुळे तर मला प्रेरणा मिळत आहे, तुमच्यामुळे तर मला एनर्जी मिळत आहे, तुमच्यामुळे तर व्हिडिओ करायची जिद्द मी घेतलेले. राहुल सर वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ते तेर तालुक्यातील आहेत. प्रायव्हेटमध्ये इन्स्टिट्यूशनमध्ये ते काम करतात. आता ते परीक्षा पास झालेले. एक प्रायव्हेट कॉलेजमध्ये ड्युटी करणारा माणूस आज सेट परीक्षा पास होतो. व्हेरी गुड सर. हे सर राहुल राठोड सर आणि गणेश कुसमुडे सर, ह्या दोघांनी माझ्या पुस्तकातील कुठल्या पानावर प्रश्न आलेले ते दोघांनी मला सांगितलेले. जे महाराष्ट्राच्या सेट एक्झाम मध्ये परीक्षेत जे प्रश्न आले होते ना, त्या परीक्षेत त्यांनीच सांगितलेले. म्हणून त्यांचं नाव मी माझ्या ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे, राहुल सर. राहुल सर आहेत, राहुल सर. हे सर परीक्षा पास झालेले. राहुल सर आहेत. हे सर परीक्षा पास झालेले आहेत. वय आडवा येत नाही, फक्त प्रयत्न करत राहा आणि सिस्टमॅटिकने प्रयत्न केलं की रिझल्ट मिळतो. आणि आपला जो गणेश सर आहेत ना, गणेश सर आणि ह्या दोघांचा मी त्याच वेळी पेपरमध्ये बातमी दिल्यानंतर ह्या दोघांचं नाव मी उल्लेख केलेलं होतो. ह्या दोघांनाही मला हे माहिती सांगितलेलं आहे. म्हणून हे बघा, प्राध्यापक गणेश कुसमुडे सर अहमदनगर आणि प्राध्यापक राहुल राठोड सर यवतमाळ यांनी ही माहिती दानाई कौटुंबट यांना फोन करून सांगितले. माझ्या पुस्तकातून किती प्रश्न आलेत? दानाई कौटुंबट यांच्या पुस्तकामधून पेपर 1 ला 50 प्रश्न, 21 प्रश्न, जे 42 गुण. पेपर 2 इंग्रजी विषयात 100 प्रश्नापैकी 41 प्रश्न, म्हणजे 82 गुण. एकूण 64 प्रश्न आलेत. ह्या दोघांनी मला सांगितलेले आहेत. चांगलं गोष्ट सांगायला सुद्धा मन खूप मोठा लागतो. तुम्हाला दोघांना स्पेशल नमस्कार सर. त्याच्यानंतर प्रियंका पाटील ताई, माय गॉड, ही ताई तरी इतिहास घडवलेले. होत नाही म्हणणारे ताई 228 मार्क घेतलेले इंग्रजी विषयात. माय गॉड, हायेस्ट मार्क आहे. हे सगळे जेवढे लोक आहेत ना, सगळ्यापेक्षा जास्त मार्क त्या ताईला मिळाले. व्हेरी गुड. शिराळचे आहे, सांगली जिल्हा. त्याच्यानंतर रजन श्रीवात्सवा, हे ताई ना 5 वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. इंग्लिश मीडियम, खूप हुशार आहेत, परंतु कन्सिस्टन्सी नसल्यामुळं रोज मला विचारणार, सर मला काहीतरी अपडेट द्या. अपडेट नाही ताई, अगोदरच वाचन करा. आणि ताई नेहमी माझ्या ऑनलाईनला क्लास ऐकून मलाच कितीतरी चांगलं सुधारणा सांगितलेलं आहे. भोकर तालुका नांदेडचे आहे, कॉमर्समधून पास झाले. सत्यजित सोनवणे हे लातूरमध्ये क्लासेस घेतात, अतिशय हुशार. प्रत्येक वेळी माझ्या युट्यूब क्लासमध्ये काय चूक आहे ते मला सुधारणा करण्यासाठी सांगत होते. हुशार माणूस आहे, अभिनंदन सर. त्याच्यानंतर सागर पाटील, बापरे काय बोलायला. ह्या दादाने, यांचं माझं ओळख कुठं झालंय माहितीये का? हे दादा रोज माझा व्हिडिओ बघत होता आणि पुस्तक वाचन करीत होता. तो शिक्षक आहे आणि शिक्षक ड्युटी करत करत त्यांना इथं मोहोळचे आहेत, सोलापूर जिल्हा मोहोळ. मग आपलं सेटच्या एक्झामच्या वेळी लोकसभेची इलेक्शन होती बघा. त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ह्यांना इलेक्शन ट्रेनिंग देण्याचं काम, म्हणजे कोणाला इलेक्शन ड्युटी द्यायचं, कोणाला इलेक्शन ड्युटी कॅन्सल करायचं, हे सगळं कार्य त्यांच्याकडून. बापरे, किती बिझी, किती ताण त्या माणसावर, त्या सागरावर. लय म्हणजे काय, लय कामात तो माणूस. प्रत्येक लोकांना ट्रेनिंग, कधी पहिले ट्रेनिंग झाला, दुसरं ट्रेनिंग, तिसरं ट्रेनिंग,
इलेक्शन त्यांचा रद्द करा, ह्यांचं करा, पूर्ण तो शेड्यूलमध्ये तो एवढं बिझी. आणि माझं आणि त्यांचं ओळख कसं आहे, पुस्तक घेतलेले व्हिडिओ पाहतात, परंतु आमच्या शाळेतील आमच्या अक्कलकोटच्या लोकांना मोहोळमध्ये ड्युटी आलेत, इलेक्शन ड्युटी. मग आमचे एक सर आहेत कर्नाटकचे, मग त्यांचं ड्युटी कॅन्सल करायची होती, त्यांना थोडा प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही गेलो. आम्ही ट्रेनिंगला अटेंड नाही केल्यामुळे आम्हाला तिथून नोटीस आलेले आहे, कोठून, तहसीलदाराकडून, मोहोळच्या तहसीलदाराकडून, तुम्हाला 24 तासाच्या आत तुम्ही मोहोळ तहसीलदार कार्यालय येऊन पोहोचला तर ठीक आहे, नाहीतर तुमचं हलगी वाजवतो म्हणून सस्पेंडच करतो म्हणून ऑर्डर, असं नोटीस आल्यामुळे आम्ही दनानंदन आम्ही पळत गेलो होतो मोहोळाला. आम्ही आणि आमचे सर ते मला घेऊन गेले होते. मग आम्ही सगळं ह्याच माणसाला 3 तास आम्ही हातापाय, नाही हो बघा हो आमचे कॅन्सल करा, आमचे सर आहेत कर्नाटकचे, लय हो बघा हो सागर सर तुमच्या पाया पडतो, लय नाही माझ्या हातात काय नाही, कॅन्सल करायचं नाही. तहसीलदार सांगितलं साहेब तुम्ही ड्युटीला जॉईन व्हा, नाही तर तुमचा हलगी वाजवतो. अजून किती वेळ हलगी वाजवतो, नको हो बाबा नको सर. शेवटी त्यांनी म्हणाला तुम्हाला कुठं तर पाहिलं, म्हणाल त्यांनी मला. कुठं पाहिलं हो म्हटलं, नाही कुठं तर पाहिल्यासारखं तुम्हाला. कुठं पाहिलं सांगा. मग ते आमचे दुसरे सर, ते सर ते अक्कलकोटचे हो, ते नेटसेट वगैरे परीक्षा पास झाले, तर सगळं हातात असं सोडलं त्यांनी. उतरून मला पूर्ण पायच पडला. माय गॉड, देव माणूस दानाया सर तुम्ही नेटसेटचे माणूस आहे हो, व्हिडिओमध्ये थोडं छान दिसतंय, इथे कसं दिसाल. काय झालं काय झालं हो, नाही इथे कसं दिसायला लागलं तुम्ही. बस स्टँड मध्ये हमाला असतं, माझं कसं आहे मी दाड्या वगैरे करत नाही, असंच फिरतो, येड्यापेक्षा येडा. त्याने हसत अगोदर पाया पडलं मला. माय गॉड काय राव तुम्ही इकडं आलेत सर, तुम्ही किती छान सगळं बोलताय, तुमचंच पुस्तक मी रेफर करतोय, आणि पुस्तकमध्ये सर सगळं कोट गिट आहे, एकदम हँडसम पुस्तकमध्ये दिसतंय, आणि इथं प्रत्यक्षात असं का हो सर, व्हिडिओमध्ये लाईट वगैरे लावून तुम्ही छान दिसताय, हे लय विचित्र आहे बाबा. मी म्हटलं नाही. त्यांनी त्या दिवशी माझ्यासोबत फोटो घेतलेत. आमचे सरांना म्हटले सर तुमचं कॅन्सल करू, पुढं कुठलं काय विधानसभेचं पण आताच कॅन्सल करतो म्हणून. इलेक्शन ड्युटी कॅन्सल, काय काळजी करणं. दानाय सर तुमचं पण कॅन्सल करायचं आहे का? नको माझं काय नाही, मी करतो, इलेक्शन ड्युटी करतो. आणि त्या माणसांचं, आमच्या गुरूंचं त्यांनी कॅन्सल केलेत मला. आणि काल रिझल्ट आल्यानंतर फोन केला, सर मी महाराष्ट्राच्या सेट परीक्षा पास झालो. जे सगळं शिक्षक जण इलेक्शन आहे, इलेक्शनची ड्युटी आहे म्हणून महाराष्ट्राची सेट परीक्षा आता कॅन्सल करून पुढच्या महिन्यात घ्यावं, म्हणजे पोस्टपोन करा म्हणून आम्ही स्ट्राईक करत होतो. आणि ह्या माणसांनी पूर्णपणे इलेक्शनच्या ड्युटीमध्ये पूर्ण गुंतवणूक असलेले, एक सेकंदही त्याला वेळ न मिळालेले या सागर पाटील सरांनी कसा अभ्यास केला असेल हो, काय वाचन केलं असेल हो, आणि आज तो रिझल्ट घेऊन तुमच्या समोर येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्याला म्हणतात कामात सुद्धा तुम्ही मग्न होऊन जर तुमचं ध्येयापर्यंत तुम्ही वाटचाल करत असेल तर तुम्हाला देव सुद्धा रिस्पेक्ट देतात. हे बघा, मी देव मानत नाही असं नाही, कुठंतरी एक निसर्गामध्ये शक्ती आहे, निसर्गामध्ये आहे. का माहितीये का, हे बघा राष्ट्रीय कामामध्ये तो पूर्णपणे गुंतलेला माणूस, अभ्यास त्याचा झाला नाही मला माहितीये, तरी सुद्धा तो परीक्षा पास होतो म्हटल्यानंतर भगवान तिथून आशीर्वाद देतात, अल्लाह तिथून आशीर्वाद देतात, चल तू पास हो, कारण तू लई कामात बिझी होता म्हणून तू पास. एक प्रियांका म्हणून ताई आहे, प्रियांका ताई ना परीक्षेच्या 3 दिवसापूर्वी फोन करून एवढं रडली माझ्या समोर. बापरे ताई रडू नका हो, नाही सर मला अभ्यास झाला नाही सर, आमच्या घरी आहे ना आमच्या आत्या म्हणजे सासरे मला म्हणजे मदर इन लॉ, म्हणजे ती ताई प्रियांका ताईचा नवरांचा आई, आत्या म्हणतात ना, सासरा सासरी, मला थोडं मराठी येत नाही हो, ते त्यांच्या आत्याला त्यांना थोडं प्रॉब्लेम आहे सर, त्यामुळे ते बेडवर आहे, त्यांचं सगळं बेडवरती पूर्ण ते सगळं स्वच्छ करायची कामं माझं आहे. ते सासऱ्यांचं पूर्ण जे त्यांचं आंघोळ घालणे, त्यांचं पूर्ण शरीर स्वच्छ करणे, त्यांना जेवण देणे, त्यांचा पाया दाबण, पूर्ण मी त्यांच्या
मी सेवा करते हो सर, लई सेवा करायला लागलो सर, परंतु मला अभ्यासाला वेळ नाही सर, माझे अभ्यास झालेला नाही सर, मी काय करू सर. मी म्हटलं ती रडत राहिल्यामुळे मी म्हटलं ताई हे बघा अभ्यास सोडा तिकडं, अभ्यासाला बाजूला ठेवा, हे नेट सेट बाजूला ठेवा, परंतु तुम्ही परीक्षेला जा आणि परीक्षेला बसा. तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. आज तुम्ही नवऱ्यांच्या घरात तुमच्या नवऱ्यांचा आई वडिलांचा तुम्ही सेवा करताय. आज कोणी कोणाची सेवा करत नाही. 21st सेंचुरीमध्ये सगळं लय शाणा झालेले लोक, परंतु तुम्ही करताय ना, तुम्ही सेवा केलेलं आहे, तुम्ही पुण्याच्या कामं केलेलं आहे. तुम्ही परीक्षा पास 100% होणार म्हणजे होणारच. आणि काय चमत्कार घडले ह्यावेळी त्या ताईला सगळ्यात जास्त मार्क मिळालेले, त्या प्रियंका ताईला. मग हे नाही का हो, म्हणजे तुमचा जर इंटेन्शन चांगला असेल, तुमचा उद्देश चांगला असेल, तुमचं मन चांगलं असेल, तुमचा विचार चांगला असेल, तुमचं वागणूक चांगलं असेल, तुमचा विचार चांगला असेल, तर सगळं चांगलं होणार आहे. जरी तुम्ही कृती नाही केलं, जरी अभ्यास नाही केलं, तरी स्टील यू विल गेट द रिवॉर्ड. कारण सगळं तो बघत असतो काय तुमचं कर्तव्य आहे, काय तुम्ही काम करताय. प्रियंका ताई ग्रेट ताई. आणि ती ताई आज ती म्हणाले सर माझे आता घसा बसलेले आहे, थोडा आजारी आहे, मी नक्कीच अक्कलकोटला येऊन जाते. कारण ती ताईला स्वामी समर्थ महाराजांमध्ये त्यांच्या पाहुणे आहेत त्या मंडळीमध्ये. त्या माणसाने आमच्या घरी येऊन इथून पुस्तक त्यांच्या घरी आम्ही पाठवलं होतं. ओके. सागर पाटील सर ग्रेट सर. त्याच्यानंतर उमेश देवकर हे जिल्हा परिषद मधला शिक्षक आहेत, बारामतीमध्ये राहतात, ते परीक्षा पास झालेले, अतिशय हुशार गुरु एज्युकेशन मधून. त्यांनी मला सर मी कोणता विषय घेऊ सेट देतात. मी म्हणतो एज्युकेशन घ्या, पटदेशी तुमचा रिझल्ट मिळतो. का तर तुम्ही टीचर आहात, तुम्हाला त्याचा नॉलेज असतो. केशव जगताप सर हे फिजिक्स मधून परीक्षा पास झाले, हिंगोली जिल्ह्यामधून. ओके, चिट्टा तालुका, चांगला सर आहे. प्रोफेसर कैलास राठोड ह्या माणसाने काल मला व्हिडिओ पाठवले. ह्या माणसाने मला परीक्षा पास झाल्यानंतर मला माझ्या पुस्तकाचे पैसे पाठवून दिलेले. 200 रुपये राहिले होते, मध्यंतरी त्यांनी थोडं दिलेत. आणि काल म्हणलं सर तुम्ही त्या दिवशी म्हणजे 1.5 वर्षापूर्वी तुम्ही मला पुस्तक दिलेत, त्यावेळी माझ्याकडे पैसा नव्हता, तुम्ही पैसे न घेता मला पुस्तक दिलेत आणि त्या पुस्तकाचे अजून थोडं पैसे राहिले होते आणि तो 200 रुपये मी आज पाठवतो म्हणून 1.5 वर्षानंतर राठोड सरांनी मला पैसे पाठवलेत. हे किती प्रामाणिकपणा. हे बघा, ह्या जगात अजून प्रामाणिकपणा जिंदा आहे, अजून जिवंत आहे, म्हणून आपण जिवंत आपण जगतोय. सगळं लोक नालायक नसतात, सगळं निगेटिव्हिटी नसतात. स्टील वी हॅव द गुड पीपल ऑन द अर्थ, म्हणून सगळं पाऊस पाण्या वारा सगळं आहेत. 1.5 वर्षानंतर मी विसरलो होतो ह्याला पुस्तक दिलं का नाही म्हणून. एक अनाथ मुलगा ज्यांचा आई वडील दोघेही वारलेले, म्हणजे अशी बिकट परिस्थितीत ज्या माणसांनी त्याचा स्वतःचा लाईफ घडून घेतलेला हा माणूस, मग त्याला प्रॉब्लेम्स नाही का, त्यांना समस्या नाही का? अहो प्रत्येकांचा प्रॉब्लेम्स आहे हो, फक्त त्या प्रॉब्लेम्सला तुम्ही थोडं डील करत करत पुढे जावा हो. कारण एव्हरी डार्कनेस नाईट एंड्स अँड सन रायजेस. कितीही डार्क असला तरी, कितीही प्रॉब्लेम्स असला तरी तो एंड होतो आणि पुढे चांगला दिवस येणार आहे. म्हणून तुमचा प्रॉब्लेम्सवर फोकस न करता गो लिव्ह दॅट थिंग अँड गो अहेड. आज तुम्हाला प्रत्येकांना प्रेरणा देणारे हा आपला राठोड सर आहे, कैलास राठोड. त्यांनी मी म्हटलो पैसे देऊ नका. हे नाही सर, कारण तुम्ही मला रिझल्ट दिलात, रिझल्ट इज आय नीडेड, डोंट वॉन्ट द मनी. नाही सर, तुमचं अजून 200 रुपये राहिलेत, हे ते 200 रुपये घ्या. आणि त्यांनी मला माझ्यासाठी एक व्हिडिओ बनवून मला व्हिडिओ दिलात आणि तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. कैलास राठोड सर. हे बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील ना, अशा वेळी अशा देव माणसांच्या कथा तुम्ही पण पहा. तुम्ही पण देव माणूस आहात, परंतु तुम्ही आता माणूस आहात. तुम्ही देव माणूस कधी होणार आहे? आफ्टर गेटिंग द रिझल्ट. तोपर्यंत तुम्ही माणूसच राहणार. रिझल्ट घ्या आणि तुमचं नाव बोर्डवर यायला पाहिजे. गणेश सर काय म्हणाले गेल्या वेळी बोर्डवर मी नाव वाचन केलं होतं आणि मी ठरवलं पुढच्या सेट एक्झाम मध्ये माझं नाव ह्या बोर्डवरती असणं गरजेचं आहे, 100% माझं नाव बोर्डवर येणार आहे, असं ठरवून अभ्यास केलेलं गणेश कुसमुडे सर. कैलास सर, थँक्यू सो मच सर. आणि ह्या सरांचा तुम्ही हे पाहिलेले आहेत, काय पाहिलेले आहेत, व्हिडिओ ऐकलेले आहेत. हे आपले कैलास राठोड सर आहेत. पॉलिटिक्स विषयामधून ते परीक्षा पास झालेत. आणि विशेष म्हणजे त्या सरांनी मला काय सांगितलं माहिती आहे का सर, एक तात्पुरतं म्हणून मी एक परीक्षा दिली तलाठीचा आणि तलाठी परीक्षेत मी पास झालो. आज तलाठी म्हणून मी ड्युटी करतोय, परंतु माझं स्वप्न आहे प्राध्यापक होण्याचं. ग्रेट, स्वप्न आहे प्राध्यापक होण्याचा, आता करतोय तलाठी ड्युटी.
अनाथ व्यक्ती असून प्रॉब्लेम्सला फेस करून आज तुमचे हे, आणि दिसायला किती हँडसम बघा हो, कसं आउटलुक, व्यक्तींचा स्टँडर्डिटी बघा तरी. हे आमचे सर आहेत, आमचे कोण, कैलास राठोड सर. आणि मला एक व्हिडिओ पाठवला होता. हे व्हिडिओ आपण सगळ्यांनी ऐकला असेल. ओके, राहणार उमरी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. ह्या सरांचं पूर्ण व्हिडिओ आपण सर्वांनी ऐका. ओके, ऐकून हे करा. आणि त्या दिवशी मला हे बघा, त्या दिवशी मला काय म्हणाले, हे बघा पैसे 2021ला पैसे दिले होते माझे, आणि त्याच्यानंतर 200 रुपये, कधी 200 रुपये पाठवलेत, कधी सॉरी सर लेट झाले, मला तुम्ही आधी पण सांगितलं नाही, मी तुम्हाला पुस्तक, हे बघा हे आता जॉब तलाठीला करतो, तुमचे आशीर्वाद असू द्या. म्हणजे त्या दिवशी ना मला 200 रुपये, सर मी तुमचे 200 रुपये द्यायचे होते, आता सेंड करतो सर. परीक्षा पास झाल्यानंतर मला हे 200 रुपये पाठवून दिलेले आहेत. मी इथं पैसा इज नॉट इम्पॉर्टंट, द भावना इज इम्पॉर्टंट. हे म्हणून हे बघा, खरं सांगू, अजूनही म्हणतो, ज्या विद्यार्थ्यांना खरंच लई प्रॉब्लेम आहे, मी आहे तुमच्यासोबत. मी हुशार, मी श्रीमंत नाही, परंतु माझ्या घरी पुस्तक ठेवण्यापेक्षा हा पुस्तक तुमच्या हातात देतो, पैसे नंतर द्या, पण तो रिझल्ट काढा. उद्या सगळं येऊन द्या पुस्तक म्हटलं तर आमच्या मॅडम तुम्हाला आणि मला दोघाला आणून पाठव चालू म्हणतात माझे मॅडम. तुम्हाला आणत नाही, अगोदर मला हाण देतात. अगोदर सगळं फुकट वाटायला थांबलं का म्हणतात. आता 3 लाखाचं पुस्तक फुकट वाटलेलं, अजून पैसे नाही, काही नाही, घंटा झाले. असे कैलास सर सारखं सगळं लोक पैसे दिले तर येणार ना. चलो. आणि एक सर आहेत कोड परभणीचे, त्यांनी ना त्यांचा रिझल्ट फक्त 6 मार्कांनी रिझल्ट गेलेले. काँग्रेस कमिटीचा तो अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष. मला हे सर आहे, गोविंद यादव सर म्हणून, काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष आहेत. कोण, हे गोविंद परभणी सर यादव. मला हे सरांचं खूप विशेष वाटतो. हे गुरु गोविंद यादव परभणी सर आहेत. काय रोज मला खूप पॉझिटिव्ह मेसेज पाठवतात ह्या सराबद्दल. हे सरांचा रिझल्ट आला नाही, परंतु 100% ह्या सरांचा रिझल्ट येणार होती असं मी ठरवलं होतं. काँग्रेस कमिटीचा ते अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी लोकसभेला सुद्धा उभारले होते इलेक्शनला, आणि त्यांचं सेट परीक्षा पास व्हायचं हे खूप इच्छा आहे. मी म्हटलं सर तुम्ही राजकारणी करताय आणि सेट देताय. हे नाही सर मला द्यायचं आहे, सर काय मार्गदर्शन करा. हे बघा, हे माणूस आता हरला तरी तो जिंकलेला आहे. हे प्रत्येक लोकांपेक्षा मला ह्यांचं खूप आवडलं. मग राजकारणी लोक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असून सेट पेपर देत आहे. म्हणजे पॉलिटिक्समध्ये शिकलेले लोक आला तर देश लवकरच सुधारणा होतो बघा. असे लोक हे सर पुढच्या वर्षी 100% होतील. आता फक्त 6 मार्काने, म्हणजे 3 प्रश्नांनी ह्यावेळी ह्या सरांचा रिझल्ट हुकलेले आहेत. गोविंद सर ग्रेट, तुम्ही खरंच ग्रेट. तेच एक वाक्य बघा, इतिहास हा पराभवाचाही नोंद घेत असतो. इतिहास हा पराभवाचीही नोंद घेतो, फक्त त्या लढण्यात दम पाहिजे. काय वाक्य हो. इतिहास हा पराभवाचाही नोंद घेत असतो, फक्त लढण्यात दम पाहिजे. ह्या माणसाने लढला आणि आज पराभव असला तरी त्यांचं नाव इतिहासामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, लढा आणि व्यवस्थित तुमचा रिझल्ट यायला पाहिजे. आता कुठंपर्यंत आलो आपण. केशव सर झालं, प्रोफेसर कैलास झालं, त्याच्यानंतर प्रोफेसर अक्षय येवळे सर नागपूरचे आहेत, इंग्रजी विषयामधून पास झाले, हुशार सर आहेत. शीतल रायकर सर आहेत, मॅडम आहेत ताई, ते लायब्ररी विषयामधून परीक्षा पास झालेत, सावेडे तालुका अहमदनगर मधून. त्याच्यानंतर विनय भावदाने सर हे रत्नागिरीचे आहेत. एवढे छान मेसेज त्यांनी मला पाठवलेले आहेत. त्यांचा इंग्रजी खूप चांगला आहे. विनय सर व्हेरी गुड. प्रोफेसर अमृता सर्वगोड हे मुंबईमध्ये राहतात. लायब्ररी सायन्स त्यांचा विषय आहे. आणि मुंबईमधून फोन केल्यानंतर मी खेड्यागावात राहणार माणूस, हाऊ आय एम फ्रॉम मुंबई, आय एम कॉलिंग फ्रॉम यू, वी वॉन्ट द नोट्स. मुंबईचे एवढी हुशार. आणि मुंबईची ताई जर आमच्यासारखे खेड्यागावातील
आमच्या नोट्स ते एक ताई घेऊन परीक्षा पास होत असेल तर ती ताई म्हणाले, अहो खेडं काय सर, रत्न कुठेही पडलं तर तो चमकत असतो, तो मुंबईत असो किंवा खेडेगावात असो, तोणूरमध्ये असो, कुठेही चमकणं हा खूप महत्वाचा आहे. चमकणं हा त्याचा गुणधर्म आहे. चमकलं की चांगलं लोकांना बरोबर दिसतो आणि आपण घेत असतो. म्हणून तुम्ही इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स काढून टाका. यू आर डुईंग गुड जॉब म्हणून मला प्रेरणा दिलेले ताई. त्याच्यानंतर प्रोफेसर धनराज शेंडगे, काय एकदम बॉडी फिटनेस असलेला हा गुरु. आमच्यापेक्षा वयानं मोठा असला तरी आमच्यापेक्षा यंग दिसतात. मीच म्हातारे दिसतो. हे सर एकदम तगडे आहेत. नांदेड जिल्हा किनवट, इंग्रजी विषयामधून परीक्षा पास झालेले आहेत. त्याच्यानंतर प्रोफेसर नीना कदम, पुण्यामध्ये एक विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठात ते ताई प्रोफेसर म्हणून ड्युटी करीत आहेत. कोण? आपले नीना कदम ताई. नीना 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 कदम, पुणे. हे बघा, हे ताई आहे ना, पुण्यामध्ये राहतात. पुण्यामध्ये सध्या ती कुठे काम करतात बघ. ती ताई सगळं मला सांगितलं, सर आय एम वर्किंग ॲज अ असिस्टंट प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी. हे बघा, यस, आय एम डॉक्टर नीना कदम. हे डॉक्टरेट झालेले, PhD झाल्यामुळे त्या विद्यापीठात ह्या ताईला ड्युटी मिळाले. असिस्टंट प्रोफेसर ॲट JSPM युनिव्हर्सिटी, वाघोली, पुणे. म्हणजे विद्यापीठात शिकणारी ही ताई आमच्यासारखे गरीब, तुम्ही गरीब आहे, लई कडू आहे, हे ताई म्हणजे असिस्टंट प्रोफेसर ताई आहेत. पुण्यामधून मला फोन करून मला सपोर्ट करून इंग्रजी विषयात मी काढलेले नोट्स घेऊन ताई परीक्षा पास झालेत. हे बघा हो, शहाणा माणसांचं लक्षण आहे तेच आहे. कुठं चांगलं दिसतं ते पाठदेशी घेऊन रिझल्ट काढायचं. डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर पेज. नो, डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर पेज. मी कसं दिसतो दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मी आत काय आहे दॅट इज इम्पॉर्टंट. हवा इज इम्पॉर्टंट. balloon color is not important. Oh, red color balloon is very beautiful, yellow color is very ordinary, green color is very colors are not important. The hawa is important. हवा चाहिए, हवा. मंजिले उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होते हैं. मंजिले उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होते हैं. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होता है. हौसलों से, वो हौसला आपके पास होना चाहिए, तभी आपको रिजल्ट मिलना वाला है. ताई व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन, आय नीड युअर ब्लेसिंग. त्याच्यानंतर हे कोमल ताई, मी जेव्हा 2000 साली ह्याला संगमनेरला गेलो होतो, तिथे एक कार्यक्रममध्ये माझा कार्यक्रम होता. त्या तिथं कॉलेजमध्ये माझा कार्यक्रम झाला. तिथलं ती एक ताई आहे कोमल, अगदी यंग अँड एनर्जेटिक ताई आहेत. आता MA शिकत होती पुणे विद्यापीठातून. आज ती सेट पास आहे इंग्रजी विषयातून, TET पास आहे, CTET पास आहे अहमदनगर. त्याच्यानंतर प्रोफेसर जयदीप फटणगारे सर, हे अर्थ सायन्स मधून परीक्षा पास झालेले, अकोल्याचे आहे, अहमदनगर. त्याच्यानंतर प्रियंका गायकवाड, हे पुण्याचे राहतात. ह्या ताईंचं आणि माझं तर विचित्र ओळख झालंय. यांचा विषय इलेक्ट्रॉनिक सायन्स, आणि ही ताई मला व्हिडिओमधून पाहिलेलं आहे. आणि पाहून एकदा त्यांच्या मिस्टरनं सांगितलं, अहो असंच एक कानडी माणूस आहे, ते अक्कलकोट, सोलापूर जिल्हा अक्कलकोटमध्ये राहतात. त्यांचा व्हिडिओ आम्हाला थोडं चांगलं वाटलेलं आहे, मग त्यांचं पुस्तक वगैरे घ्यायचंय. ते फोन केलं तरी फोन रिसिव्ह करत नाही. का हो माणूस आहे काय, कसा आहे, पण त्यांना आपल्याला भेटायचंय. मग हे त्या ताईने त्यांच्या मिस्टरना सांगितले, आणि तो मिस्टर एका कंपनीमध्ये कामाला आहेत, आणि त्या कंपनीमध्ये आमच्या गावाच्या पलीकडे गाव आहे बोरुटी म्हणून, त्या गावातले एक माणूस तिथं ड्युटीला आहेत. मग त्याने म्हटलं, नाही हो तुम्ही अक्कलकोटचे आहे ना. असंच एक अक्कलकोटचे एक सर आहे, गिड्डे सर आहे, त्यांना पाहिलंय का, त्यांचं गाव तोळूर. अहो तोळूर आमच्या गावाच्या बाजूला आहे. काळजी करू नका, मी त्यांच्या घरी जातो की म्हणून. मग त्या माणसाने, जे आमच्या गावाच्या पलीकडे गाव आहे बोरुटी, त्या पुण्यावरून आमच्या गावी आले तोळूरला. मग त्या दिवशी आमच्या गावामध्ये माझा वडील आणि आई दोघेही दुसऱ्या गावाला गेले होते, कर्नाटकला. तिथं मग त्यांनी हुडकून मग तिथं एक भेटून, नाही अक्कलकोटमध्ये राहतात म्हणून पुरा अक्कलकोटला आले, आणि पुस्तक वगैरे नोट्स वगैरे घेऊन गेलेत, घेऊन त्यांना दिलेत. आणि त्यांनी, हे ताई आणि त्यांच्या मिस्टर पुन्हा एकदा कार करून अक्कलकोटला आलेत, भेटलेत, बोललेत, आणि आज परीक्षा पास झालेत. करण्याची जिद्द नाही. त्याच्यानंतर प्रोफेसर सोहेल, लई अजून मीशा पण आला नाही, लई लहान PG स्टुडंट आहे, लय चॅप्टर आहे. असं त्याला काय म्हणतो, लय चॅप्टर म्हणजे काय, दणका रिझल्ट काढलाय बघा.
त्याला काय म्हणतो, नागोप नागोप म्हणजे नागप्प नागोप हरो बडोला. उद्या नागरपंचमी आहे. नागरपंचमी नाग कसं असतं माहितीये का, चपळ चपळ तसंच चपळ आहे, लई चपळ माणूस, लई ऍक्टिव्ह. पास झाला, व्हेरी गुड, गो हेड. त्याच्यानंतर डॉक्टर PG श्रीदेवी मॅडम हे आमचे कर्नाटकातील धारवाडचे आहेत, लई हुशार आहेत. कर्नाटकच्या सेट एक्झाम मध्ये संपूर्ण राज्यात 206 गुण घेऊन 3ऱ्या क्रमांकाने पास झालेले. पूर्ण कर्नाटक राज्यात 3rd रँक, सी गॉट द 3rd रँक. आणि त्या ताई, मी पण बोललो होतो तुमच्या अनुभवासाठी सहज सोलापुरात महाराष्ट्राची सेट द्या, बघूया. आणि त्या ताईने तो शब्द ऐकून महाराष्ट्राचे सेट फॉर्म भरलेत आणि महाराष्ट्राचे सेट एक्झाम दिलेत. आणि इथंही त्यांना 206 मार्क मिळाले, तिथेही 206 आणि इथेही 206. म्हणजे क्वालिटी असेल ना, कुठल्याही राज्यात द्या हो, परीक्षा पास होत आहे. आणि तुम्ही म्हणू नका सर इकडून कशाला पार्सल इकडे घ्यायला लागलं, परत आमचा एक सीट कमी होतो. तसं नाही, तसं समजू नका. हे बघा, एकदा पास झालं तरी तोच किंमत आहे, 100 वेळा पास झाले तोच किंमत आहे. आता मी 77 वेळा पास झालो म्हटल्यानंतर लई भारी असं नाही. मी 77 असला तरी तुम्ही एकदाच परीक्षा पास व्हा, पूर्ण माझ्या बरोबर येत आहे तुम्ही दोघांचं. आता मी तुम्हाला हाईट जास्त दिसेल, 77 वेळा लई पास आहे म्हणून. तुम्ही एकदा पास व्हा, डायरेक्ट तुमचं उंची माझं एवढाच. नोकरी लागलं तर पुन्हा माझ्या एवढ्यापेक्षा उंची जास्त. आता गणेश कुसमुडे सरांना नोकरी लागले, मी अजून इथंच आहे, प्रायमरी टीचर, प्राथमिक शिक्षक. मला सगळ्या म्हणत पास झाला अजून इथंच आहे की म्हणतात. मग काय करू, नोकरी लावा तुम्हीच. पैसे मागतात, पैसे हे सगळं पास झाल्यानंतर काय नोकरी, आता नोकरी मिळाला अवघड आहे. पास झालं 77 वेळा इथंच बसलाय अजून घरी, तुमचं लय अवघड आहे असं समजू नका. 40 लाख 50 लाख लई मागतात. असेल तर द्या, नसेल तर सोडा. नसेल तर UPSC परीक्षा, जिथं जिथं फुकट मिळतं तिथं जावा. आता बघा, हरियाणामध्ये असिस्टंट प्रोफेसरची जागा निघाले, नेट एक्झाम पास व्हा आणि अशी परीक्षा द्या आणि रिझल्ट काढा. हो सर, फास्ट सांगा. त्याच्यानंतर कोण आहे, अजय गुंड झाला. हा, हे अजय गुंड सर आमचे सोलापूरचे आहेत, केमिस्ट्री विषयामधून पास झालेले आहे. सायली पाटील कॉमर्स मधून पास झालेले ताई, कोल्हापूरचे आहेत. ओके, ही ताई ना, त्यांच्या मिस्टरना एवढी पिडले, ते धानाय सरकडे जावा. धानाय सर, हे ते कोण आहे रे धानाय सर म्हणून त्याला ओढून घेऊन आले इथं अक्कलकोटला. ताई भेटलेत, आम्ही मार्गदर्शन केलो, म्हणजे चर्चा केलो. आणि ते ताई म्हणाल सर येताना आता पेढाच घेऊन येतो. ताई परीक्षा पास झालेत. पास झाल्यानंतर 25 वेळा मला कॉल केलेत, मी फोनच उचलला नाही. मी कोणाचाही फोन उचलला नाही, कारण तुम्ही जिंकल्यानंतर तुमचा फोन उचलून तुम्हाला अभिनंदन काय सांगावं. जे हरले होते बघा, त्यांना 3-4 मी फोन करून त्यांना थोडं धीर दिलो. थांबा थांबा, हो 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 हो, कुठं जाऊ नका, घर सोडून जाऊ नका, हो हो. मला थोडं माझं पण डोक्यात चांगलं नाही हो फोन करून बोलणं. हे ताई लई अडचणीमध्ये होती. पूनम जामदार, सध्या ती PhD मध्ये सिलेक्शन झालेले, संभाजीनगरची ताई आहे, इंग्रजी विषय. त्यांचाच थोडा प्रॉब्लेम झाला होता. येस, त्यांचा मिस्टरांचा मृत्यू झाला होता. खूप त्रास झाले होते ताईंचा, खूप त्रास. त्याच्यामधून त्या ताईंनी बाहेर आलेत आणि जगाला दाखवून दिलेत की तुमचं कर्तव्य आणि तुमचं ज्ञान हा श्रेष्ठ असतो तुमचं. कारण सावित्रीबाई फुले ताई जे आहे ना, त्यांचा हा अवतार असल्यासारखं ताई. कारण तुम्ही ना प्रॉब्लेम्सला फेस करून तुम्ही पुढे या. समाजामध्ये जेव्हा तुम्ही पुढे येत आहे ना, विशेष म्हणून इथं जेवढं काय महिला ताई आहेत, 25 महिला ताई, तुमचा रिझल्ट मला खूप विशेष वाटतोय. कारण घरी हे बघा, तुम्ही घर सांभाळताय, माहेर सांभाळताय, नवऱ्याचं घर सांभाळताय, घरी काम करताय, कुठं बाहेर ड्युटी करताय, अभ्यास करताय आणि पास होताय. किती सहनशीलता आहे हो तुमच्यामध्ये. ग्रेट. माझी बायको लई चिडते मला, परंतु लई काम करते माझी बायको ना. माझी बायकोला आता मी लई रिस्पेक्ट देतो. एवढं दिवस देत नव्हतो, एवढे दिवस रोज मी भांडण करो. आज तिचा महत्व काय आहे मला कळालेलं आहे. माझी पत्नी म्हणजे माझी देवता आहे बघा. रोज मला एवढी, आज हे बघा, कर्नाटकमध्ये दररोज ती कलबुर्गीला, अफजलपूर म्हणून तालुका, इथून 80 किलोमीटर आहे. इथून रोज ती सकाळी पहाटे 6 वाजता, म्हणजे पहाटे 5 वाजता उठती आणि पुस्तके घेऊन तिथं जाती आणि तिथं
कुरिअर करून पुन्हा घरी वापस येते. तुम्हाला सगळं आता फोनवर तीच माझी बायको बोलते, तुम्हाला सगळं पार्सल करून पाठवण्याची माझी बायको काम करत आहेत. म्हणजे बायको म्हटल्यानंतर, पत्नी म्हटल्यानंतर आपण काही नाही हो, ती लय सहनशीलता असतात. आपल्याला वाटते ती किरकिर करताय म्हणून, नाही, खरंच तुमचा शक्ती मला आज कळालेला आहे. माझ्या पत्नीला सुद्धा मी खूप रिस्पेक्ट, आय सॅल्यूट माय वाईफ. माझी दुसऱ्या पत्नी आहे, पहिलं गेल्यात, दुसरं आलं तर लय चांगलं आहे. हा येलं रा महेंद्र धाटर आहेत बघा, ऑर्डर आले आमच्या मॅडमची, तिकडून आलेत म्हणे, आता त्यांना घ्यायला बस स्टँडला जायला पाहिजे. चला, नाही गेला तर परत सगळं तुमचा कॅमेरा फोडून पड, लय डेंजर आहे माझी बायको. चला, त्याला काय तुम्ही उधार मागू नका बरं का. ते एकदा आमचे उपहेडमास्टर आमच्या घरी आले होते, त्याला काय माहिती आमचे उपहेडमास्टर आहे म्हणून आमच्या शाळेतील. माझे उपहेडमास्टर त्यांनी त्यांच्या मुलीसाठी पुस्तक वगैरे घेतले आणि पैसे देत राहिले. मी नको, कारण आमच्या शाळेतील उपमुख्याध्यापक, मी पैसा त्यांच्याकडनं कसा घेऊ. जोकारे सर म्हणून आहेत, सोलापूरचे आहेत. मग ते मी पैसे घेतले नाही. ती माझ्या बायको, कोण काय ना पैसे द्या पहिलं. त्याला काय माहिती माझ्या शाळेतील उपहेडमास्टर म्हणून, आम्हाला पैसे द्या, हो पैसे द्या. म्हटलं आमच्या शाळेचे उपहेडमास्टर, आम्हाला काय माहिती नाही, पैसे द्या म्हटलं. ते हेडमास्टर म्हटलं, किती कडक आहे तुझ्या बायको. मी म्हटलं सर सोडले नाही तर हाणले असतं मला रात्री. चला, कोण, जान्हवी डेरे, नाही, हे देव माणूस, प्रोफेसर योगेश चौगुले, त्यांचा विषय गणित आहे आणि कोल्हापूरचे. हे 12व्या प्रयत्नात परीक्षा पास झालेत, 12व्या प्रयत्नात. काय माणूस, अरे बाबा तुमचे दोन्ही पाय द्या, तुमचे पाय इथंच ठेवतो, रोज तुमच्या पायाला नमस्कार करून माझे व्हिडिओ सुरू करतो. म्हणजे 12व्या वेळी प्रयत्न, काय स्टॅमिना असेल, काय म्हणजे सहनशीलतेला किती सहनशीलता असल्या पाहिजे बघ. पहिला, एकदा, दोनदा, तीनदा, चौदांदा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12व्या वेळी परीक्षा पास होणं. सर, हे सगळ्या विद्यार्थीपेक्षा आतापर्यंत तुम्ही आणि कर्नाटकचे एक सर आहेत, तुम्ही दोघे आमचे 2 घरचे देव आहे बघा. त्यांनी पण 12व्या वेळी परीक्षा पास झालेत, कर्नाटकचे सेट, आणि तुम्ही पण 12व्या वेळी परीक्षा पास झालेत. आणि तुम्ही दोघं मला काय म्हणताय, तुम्ही भेटले म्हणून आम्ही 12व्या वेळा पास झालो. नाहीतर का. योगेश गुरु, खरंच बाबा, लय तुमचं लय कौतुक. नमस्कार, इथूनच तुम्हाला स्पेशल नमस्कार. 12 वेळा नमस्कार, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 9 वेळा, 10 वेळा, 11 वेळा, 12 वेळा. मी 3दा नपास झाल्यानंतर माझ्या बायको, एकदा नपास झालो, ती म्हटलं नपास झाला का. दुसऱ्यांदा काय झालं, नापास झाला का. तिसऱ्यांदा तर माझ्या बायको काय म्हणू, तुम्ही शिक्षक आहे आणि तुम्ही नापास होत आहे, तुमच्याकडे बुद्धीच नाही की म्हणून. एका बस गा 3 वेळा नपास होता, काय किती ढाय आहे तुम्ही. नेट नापास, सेट, नेट सेट, नापास, नेट सेट नको, आता मेट घ्या. मेट घेतलं की पास होत आहे. मेट म्हणजे कन्नडमध्ये चप्पल, मेट घ्या म्हणजे पास होते म्हणून. माझी बायको मला चिडवले, किती वेळा नापास होत आहे म्हणून. तुमचे मॅडम तुम्हाला काय म्हणलं नाही का. योगेश बापरे, आता एकदा 2दा नापास झाल्याने मुलांना तुम्ही मार्गदर्शन करा बाबा. योगेश योगी, तुम्ही योगी पुरुष आहात. जान्हवी डेरे, हे ताई फिजिक्स मधून परीक्षा पास झालेत, यवतमाळचे आहेत, एकदम फॅशनेबल ताई आहे. आणि ह्या ताईपेक्षा त्या ताईचा आई माझ्यावर खूप विश्वास, माझ्यावर खूप आदर. त्या ताईने म्हणतात, अरे ते अक्कलकोटच्या धानाया सरांचं व्हिडिओ बघ, त्यांचं नोट्स घे, तू वाचन कर. हाऊ ही इज टीचिंग ऑन. ती ताई थोडं मॉडर्न, एकदम सुशिक्षित आहे, परंतु त्या ताईला माझ्यावर विश्वास बसत नव्हती, परंतु आईला विश्वास बसले. मग आई सांगितल्यामुळे ती मार्गदर्शन घेतले आणि परीक्षा पास झाले. नीलकंठ लोंढे सर, हे एक सेटनेटचा एक ग्रुप चालवतात आणि नेहमी माझं पोस्ट त्या ग्रुपमध्ये पाठवतात आणि ते परीक्षा एज्युकेशन मधून ते परीक्षा पास झालेत. त्याच्यानंतर प्रोफेसर परमेश्वर
नवघर आहे. त्या सरांना ना मी 2 वर्षापूर्वी पुस्तक दिलं होतं 3,000 रुपयांचा. मी दिलो, मीच विसरलो होतो मी दिलेलं. ह्या सगळ्या विद्यार्थ्यापेक्षा इंग्रजी, अस्सल इंग्रजी मी माझ्या लाईफमध्ये बघितलेलं. एवढं भारी इंग्लिश त्यांचं आहे. मी खरंच प्रत्येकाला रिस्पेक्ट देतो, परंतु ह्यांचा इंग्रजीला तर खूप रिस्पेक्ट देतो. जबरदस्त इंग्लिश. माझ्या त्यांच्या समोर काहीच नाही, माझं काहीच नाही, माझं चिंध्या चुड्या, माझं इंग्रजी काहीच नाही. त्यांचं एवढं भारी इंग्लिश आहे. आणि पुस्तक दिलो आणि लई वेळ फोन केला, पुस्तकाचे पैसे द्या दादा दादा. ते का दादा पुस्तकही तिकडेच आणि पैसे तिकडेच, मला काय करणार. मी सोडूनच दिलं होतं. मग काय करावं, आमच्या बायको मला लईच वेळ सगळ्यांना पुस्तक पकड देता, मी काय खावं. आणि परीक्षा पास झाल्यानंतर ह्या दादाने मेसेज पाठवले, त्याच्यासमोर माझं पैसा फिक्का पडले. काय इंग्रजीमध्ये त्यांचा मेसेज आहे, काय जबरदस्त इंग्लिश. तुम्ही जर वाचन केला आणि त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द तुम्हाला समजला तर तुम्ही समजून घ्या तुमचा इंग्लिश खूप स्टँडर्ड आहे. मला तर समजलं नाही म्हणून मी त्यांचा इंग्लिशला रिस्पेक्ट दिलेला आहे. प्रोफेसर परमेश्वर, काय त्यांचं इंग्लिश. एकदा वाचन करा म्हणजे तुम्हाला दिसेल. आणि तो परीक्षा पास झाल्यानंतर मला असं मेसेज पाठवले, गुड मॉर्निंग माय होली लॉर्ड, इट्स ओनली यू हू मेड इट पॉसिबल. सो ग्रेटफुल टू यू. I shall kneel before your holy feet very soon with your गुरुदक्षिणा. जे माझं पैसे त्यांनी येऊन देणार आहेत. परमेश्वर, थँक्यू सर. कंदहार, नांदेड जिल्ह्याचे. आणि हे बघा इंग्लिश बघा. फॉर मी दीज आर नॉट मेअर वर्ड्स ऑफ प्रेज बट इट्स युअर प्रोफाउंड लव्ह अँड इम्प्लिसिट फेथ विद इन मी. फॉर मी यू आर नॉट अ मेअर प्रोफेसर ऑफ इंग्लिश बट यू आर अ मॅन ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स in my life, an immaculate mentor, the time great friend, a source of knowledge, especially at the tumultuous time, the most important one of the legit genius. Your kind pat on back always not only encourage me, but also it puts fire within me. And you always teach your all peoples to fight not only to save the skin, but to win. Thank you, God Almighty, for having gifted me such a wonderful Guru. Hats off you, sir. You made this possible. Thank you, sir. गुरु दक्षिणा दिलात तुम्ही. थँक्यू. काय इंग्लिश आहे त्या सरांचं. त्याच्यानंतर प्रोफेसर ललित शिरसाट, हे मुंबईचे आहे. फिजिक्स विषय अतिशय ब्रिलियंट. माझ्या पुस्तकातील प्रत्येक प्रॉब्लेम्स म्हणजे चूक असलेले त्याने मला सांगून सुधारणा करण्यासाठी सांगितलेले. भाग्यश्रीताई माळी, हे गणित विषय त्यांचा कवट्या महांकाळाची आहे, सांगली जिल्ह्यातून. ती परीक्षा पास झाली ताई. आत्माराम राजगोरे सर, मला कोरोना पिरियडमध्ये सरांचा ओळख झाला. नांदेडचे आहे. इंग्रजी खूप चांगलं आहे, इंग्रजीमधून पास झालेला आहे, खूप चांगला माणूस. सागर पठाण मॅडम आहेत. सॉरी, सारा पठाण मॅडम, हे कोल्हापूरचे आहेत. ताई लय स्ट्रिक्ट आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि त्यांचा नवरा, आणि त्यांनी आम्हाला फोन करून सांगितले, त्यांचा नवरा मला सांगितलं की आमच्या मॅडम माझं ऐकत नाही हो, फक्त PSI म्हणा लागले. हे 3दा PSIच्या परीक्षा दिलेत परंतु रिझल्ट आला नाही. MPSC देत आहे. मी म्हटलं ताई ते सगळं बंद करा, एकदा सेट व्यवस्थित लिहा आणि रिझल्ट काढा, कॉन्फिडन्स मिळेल, मग नंतर तुम्हाला काय करायचं ते करा, कारण तुमचं इंग्रजी चांगलं आहे. आणि ताईने कसं काय माझा शब्द पूर्णपणे मनावर घेऊन ऐकलेत आणि पुस्तक घेतलेत आणि परीक्षा पास झालेत. आणि ताई लई कडक आहे. ताई मला काय म्हणाल काल, अहो सर तुम्ही इतरांचा स्टेटस ठेवताय, मी तुम्हाला पाठवलेले मेसेजचं का स्टेटस ठेवलं नाही. म्हटलं ताई ठेवतो थांबा. व्हाय यू आर नॉट पुटिंग माय स्टेटस, व्हाय यू आर नॉट पुटिंग माय मेसेज. ताई किती इनोसेंट असतात बघा. सारा पठाण, हे मी खोटं बोलताय, तुम्ही काय तर म्हणू नका. मी असं बघा सर माझे पण लावा स्टेटसला. किती सर माझे पण लावा स्टेटसला. व्हेरी गुड ताई, 100% तुमच्या. यू आर सोर्स ऑफ एव्हरीवन. ओके, आय रिस्पेक्ट यू अ लॉट. थँक्यू. प्रोफेसर शिवहरा चिक्कलपल्ले, पॉलिटिकल सायन्स आहे, नांदेड. माझ्या जीवनातील याच्या एवढं इनोसंट माणूस, इनोसंट म्हणजे मुग्ध, मीच लई मुग्ध आहे असं म्हणत होतो. माझे बायको म्हणतात तुम्ही लई मुग्ध नाही, लई जाबाद आहे तुम्ही म्हणतात माझे बायको मला. पण मी पाहिलेले माझ्या जीवनातील अतिशय मुग्ध म्हणजे इनोसंट, एकदम इनोसंट माझ्या लाईफ मधला हा पहिला व्यक्ती आहे. शिवहर सर. शिवहर हर 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 शिवहर. का
एवढं एवढं भोळा माणूस. हे बघा मी काय म्हणतो, भोळा शंकर. भोळा शंकर म्हणजे हा आपला शिवहर, भोळा शंकर. सर किती वर्णन करतोय खरंच. कारण एक एकदा मला फोन केल्यानंतर मला लगेच कळतो तुमचं पाणी किती आहे. तुम्ही लई चॅप्टर आहे काय, अभ्यासू आहे काय, लई जाबाद आहे काय, माझ्या परीक्षेने घेताय का, लई कडू आहे का, लई प्रामाणिक आहे का, अभ्यास करणार आहे का, तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे, काय तुमचा भावना आहे मला कळतो बघा. आणि या दादाशी बोलल्यानंतर कृपया तुम्ही म्हणत असेल सर लई बोलताय तुम्ही, बोलू द्या तुमचा अभ्यास. मला ह्या सरांचं थोडं ऐका आणि नंतर आपण बोलूया. कोणाचा? शिवहरांचा एक मेसेज ऐका. शिवहर नक्की वाचन करा, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतो, किती इनोसंट म्हणजे माहितीये काय आहे. शिवहर सर, मी तुमचा विद्यार्थी शिवहार. तुमच्या त्या अनमोल मार्गदर्शनाने मी आज महाराष्ट्र सेट परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. सर तुमच्या कोणत्या शब्दाने मी कौतुक करू सर, मला सुचत नाही सर. सुचत नाही हो. मी एक गाढव होतो सर, तुम्ही या गाढवाला धुवून पुसून घोडा केले सर, आणि हे खरंच आहे सर. मी एकेकाळी काय होतो सर, तुमच्या आशीर्वादाने पेट परीक्षा पास होऊन PhD पण करत आहे सर, आणि आज असिस्टंट सहाय्यक प्राध्यापकाची परीक्षा मी पास झालो सर. सर अजून मी काय बोलू सर, तुम्ही सांगा. तो रडत राहिला. खरंच इनोसंट आहे का नाही? जे स्वतःला गाढव, तो बोला की सर मी गाढव होतो, मला तुम्ही स्वच्छ धुवून मला घोडा बनवलात. दादा तुम्ही गाढव म्हणताय ना, मी काय होतो मलाच माहिती नव्हतं. थँक्यू फॉर गिव्हिंग अपॉर्च्युनिटी. आणि अजून एक सर आहे, त्यांचं नाव मी लिहिलं नाही, नितीन तांबे सर म्हणून. नितीन त्यांचं नाव मी लिहिलं नाही, विसरलो. अजून लोक आहे, अजून पास झाले. त्या नितीन तांबे साताराचे आहेत. त्यांनी पास होण्यापूर्वी अक्कलकोटला आला आणि म्हणाला सर मी पास होणार आहे, आणि त्यांनी मला पुस्तक दाखवलं. सर हे पुस्तक बघा, मी तुमचा पुस्तक कसा अभ्यास केलो. तो पुस्तक असा पूर्ण फाटलेला होता, प्रत्येक पेज फाटलेला होता, आणि त्याचा मी व्हिडिओ तयार करून मी अपलोड केलं होतं 1-1.5 महिन्यापूर्वी. बघा तुम्ही त्या नितीन सरांचा मी व्हिडिओ बसस्टँडमध्ये बसून त्यांनी मला पुस्तक दाखवलं. सर मी तुमचं लाईन बाय लाईन मी पुस्तक वाचन केलेलं आहे, आणि पुस्तक फाटलेलं आहे, फाटल्यामुळे मी तुम्हाला पुस्तक दाखवलं नाही, आणि त्यांचा व्हिडिओ बनवून मी अपलोड केलो. त्या नितीन तांबे सरांचंही अभिनंदन. त्याच्यानंतर आरती कामखर सर आहेत, इंग्लिश विषयामधून ताई पास झाले, अहमदनगरचे आहेत. त्याच्यानंतर प्रोफेसर मनश्री राठोड, हे अतिशय श्रीमंत घरातील मुलगी, हे मुंबईमध्ये राहत होती, आता संभाजीनगर येथे आलेले आहेत. मनश्री राठोड ताई, हे बघा ही ताई म्हणाले, ती ताईने मला एक व्हिडिओ बनवून मला पाठवले. बघा त्या व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे, तुम्ही पाहिलेलं त्या मनश्री ताईंचा. काय इंग्लिश, प्रोफाऊंड इंग्लिश, जबरदस्त कॉन्फिडन्स, जबरदस्त अटिट्यूड, जबरदस्त बॉडी लँग्वेज, जबरदस्त कमांड ओव्हर द इंग्लिश लँग्वेज. काय त्यांचा एक्सप्रेशन आहे, काय त्यांचा चेहरा, काय त्यांचं बोलणं, काय त्यांचा पॉझिटिव्हिटी, काय त्यांचा एनर्जी, आणि त्यांचं स्मार्ट स्टडी. ती ताईने मला एक व्हिडिओ पाठवलं होतं. सर मी कशा पद्धतीने अभ्यास करतो, ती ना एका खोलीमध्ये पूर्ण असं लिहून कलर पेन लिहून असं चिटकवलं सगळं भिंतीला, असं चिटकून ती अभ्यास करणारी ती ताई. एवढं प्रचंड म्हणजे श्रीमंत असणारी मुलगी. मी म्हटलं ताई तुम्ही श्रीमंत आहात तर मग किती कष्ट घेताय. ती म्हटलं श्रीमंत गरीब कष्ट करायला काय हो सर, कष्ट आपण केलंच पाहिजे. श्रीमंत आहे म्हणून कष्ट करायचं नाही, गरीब आहे म्हणून कष्ट जास्त करायचं नाही. प्रत्येकानं कष्ट केल्यानंतरच रिझल्ट मिळतो. आज काय सचिन तेंडुलकर सरांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर कष्ट करतोय म्हणून आज तो क्रिकेटमध्ये खेळत आहे, आणि जो रिकू सिंग तो गरीब मुलगा असला तरी तोही हार्डवर्क करतोय. आणि हे बघा श्रीमंत आणि गरीब आहे म्हणून आपण कष्ट करायचे जर सोडलो, थोडं पॅशन करत राहिलो, तर आमचं लाईफ विनोद कांबळी सर सारखा होईल. विनोद कांबळी काय सचिन तेंडुलकरपेक्षा ग्रेट बॅट्समन, सचिन तेंडुलकरपेक्षा एव्हरेज असलेला हा माणूस आज मुंबईच्या एका रोडमध्ये काल पळत होता. त्याचा तो व्हिडिओ पाहिलं, आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खूप अरे बापरे, क्रिकेटचा देव होण्याची क्षमता असलेला एक माणूस,
सचिन तेंडुलकर सरापेक्षा चांगलं असलेले व्यक्तिमत्व, सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त कौशल्य असलेले, सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त हार्डवर्क करणारे, सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त नॉलेज असलेले क्रिकेटबद्दल, आज तो माणूस थोडं वाकडा तिकडं म्हणजे यश आल्यानंतर व्यवस्थित आपण पचन न केल्यामुळं, थोडं गडबड केल्यामुळं पूर्ण लाईफ कोलॅप्स झाला. आज सचिन तेंडुलकर सर डिसिप्लिन हा एकच त्यांनी फॉलो केला आणि हार्डवर्क हा एकच फॉलो केला आणि टू द पॉइंट हार्डवर्क केलेलं सचिन तेंडुलकर सर आज भारतरत्न मिळवला. म्हणजे गुरु एकाच आहे. आचरेकर सर हा विनोद कांबळीला पण शिकवलेलं आहे. आचरेकर गुरुजी हा सचिन तेंडुलकर सरांना शिकवलेलं आहे. एकाच गुरु आणि एक शिष्य भारतरत्न बनतो आणि दुसरा शिष्य आज मार्केटमध्ये पडत आहे. काय दुर्दैव असेल हो. गुरु कोणी असलं तरी शिष्य त्याचा कसा फायदा तुम्ही घेता हे तुमच्यावर आहे बघा. म्हणून प्लीज विनोद कांबळे सर चांगला असला तरी आज काय त्यांचा जीवन जगत आहे माहितीये. पैशाला खूप महत्व आहे. पैसे असताना त्याचा व्यवस्थित जतन करा, कौशल्य असताना त्याचा व्यवस्थित वापर करा, तरच तुम्ही चांगलं होणार आहात. आणि ह्या ताईने व्हिडिओ बनवून दिला. अतिशय हार्डवर्क केलेलं हे ताई, अतिशय हुशार असलेलं ताई. आणि ती ताईने मला विनंती केलेलं की माझ्याबद्दल सांगा सर. मनश्री राठोड म्हणून एक युट्यूब चॅनल ती ताई तयार केलेले आहे. कृपया तुम्ही ह्या ताईंचं चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या ताईंचं व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला पाहिजे. अतिशय. आणि लगेच मला एक व्हिडिओ पाठवलं ताईने. हे बघा, हे तुमचा ॲटिट्यूड दिसतो. मी खूप लोकांना म्हणतो, जर तुम्हाला माझं व्हिडिओ, माझं लेक्चर चांगलं वाटत असेल तर मला 2 मिनिटांचा 3 मिनिटांचे व्हिडिओ तयार करून मला पाठवा. कारण कसं माहितीये का, मी जेव्हा डिप्रेशन असतो तेव्हा मी तुमचे शब्द ऐकल्यानंतर माझ्यात एक ऊर्जा निर्माण होतो, मला एक पॉझिटिव्हिटी मिळतो. हे पैशापेक्षा बोलणं, तुम्ही सर तुमचं चांगलं आहे एवढं जरी बोललं तरी खूप फायदेशीर होत. ताई तुम्हाला दोन्ही हात जोडून खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा लाईफ खूप ब्राईट आहे. आणि ह्या ताईंचं वडील त्यांना म्हणत होता तुम्ही आर्ट्स घेऊ नका, इंग्लिश घेऊन काही फायदा नाही. आणि ह्या ताईंचं आई MA इंग्लिश आहे. त्या ताईने सांगितलं यू शुड टेक इंग्लिश लिटरेचर अँड रीड इट अँड यू विल गेट द सक्सेस. आणि ती प्रूव्ह करून दाखवली. आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये ह्या ताईंनी रिझल्ट मिळवलेले आहे. त्याच्यानंतर पूनम साबळे ताई ह्यांनी पण परीक्षा पास झालेले आहे. शुभांगी चंदन शिवे हे ताई इंग्लिशमधून परीक्षा पास झालेले आहे. ताईचा सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये होते ताई. आणि हे ताई सोशिओलॉजीमधून औंधचे आहे पुणे. हे कोमल भोसले सोशिओलॉजीमधून परीक्षा पास झालेले आहे. हे आमचे सोलापूरचे सर फाउंडेशनचे मेन सर आहेत. शिक्षकांची एक संघटना आहे. हे खूप हुशार असलेले राजकिरण चव्हाण सर इनोव्हेटिव्ह टीचर आहे. एवढे मंथमध्ये त्यांचा एक आर्टिकल पब्लिश होत असतो. खूप क्रिएटिव्ह टीचर आहे. नॅशनल लेवलपर्यंत अवॉर्ड ह्या सरांना मिळालेले आहे. जे डिस्ले गुरुजी ज्यांना ग्लोबल अवॉर्ड मिळालं, ग्लोबल टीचर अवॉर्ड आंतरराष्ट्रीय, त्या गुरु सोबत हे काम केलेलं. हे दोघं मिळून काम करणारे आमचे सर फाउंडेशनचे हे क्रिएटिव्ह टीचर आहे. नेहमी मला प्रोत्साहन देतात, नेहमी मला म्हणजे सपोर्ट करतात. फक्त आमचे व्हिडिओ वगैरे ऐकून आम्ही पण पेपर देऊ म्हणून सर दिलेत आणि आज उत्तीर्ण झालेत. थँक्यू गुरु. तुमचा मार्गदर्शन आम्हाला असू द्या. प्रोफेसर भूसो तुपे सर हे फलटणचे आहे, सातारा. त्यांनी पण परीक्षा पास झालेत. हे गुरु बघा, ह्यांना आपण का मानतो माहितीये का, जे मला वेळ मिळत नाही, जे आमचे प्रॉब्लेम आहे, ह्या गुरुनं पहा. जे डॉक्टरेट आहे रमेश साबळे सर, आपल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे DED कॉलेज आहे, त्याचं ते प्रिन्सिपल आहेत. ह्यापूर्वी एज्युकेशन मधून ते सेट पास झालेत आणि ह्या वर्षी इतिहासमधून परीक्षा पास झालेत. मी म्हटलं सर कसं काय. नाही धानय्या सर, तुम्ही आमच्यापेक्षा लहान असला तरी तुमचा टीचिंग आम्हाला आवडतो, तुमचं पुस्तक आम्हाला पाहिजे. मी म्हटलं सर तुम्हीच प्रिन्सिपल आहात, माझे पुस्तक नाही 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 प्रिन्सिपल असला तरी आय एम अ हेड ऑफ दॅट इन्स्टिट्यूशन्स, बट आय वॉन्ट टू डू हिस्ट्री. मी एज्युकेशन बघा, गेल्या वर्षी एज्युकेशन मधून आणि ह्या वर्षी इतिहासामधून परीक्षा पास झाल्यात. आणि कॉलेजचे प्रिन्सिपल असून अतिशय बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा अभ्यास करून रिझल्ट काढणारे आमचे गुरु हे आमच्या सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व आहेत. म्हणून अशा गुरूंचा स्टोरी ऐकून तुम्ही पण प्रेरणा घेतला. आज तुम्हाला किती प्रेरणा देऊ हो मी. प्रेरणा जास्त झालेल्या, आता ओव्हरफ्लो होत आहे, तरी सुद्धा ऐका ऐका, सोडून जायचं नाही, तुम्हाला सोडतच नाही. त्याच्यानंतर स्वप्नाली मोरे ताई संभाजीनगरचे आहेत, इकॉनॉमिक्स मधून परीक्षा पास झालेले, खूप चांगला ताई आहेत. साहेबराव गायकवाड सिंधुदुर्गचे आहेत. मला नेहमी म्हणतात या सर आमच्या सावंतवाडीला सिंधुदुर्गला या, तुम्हाला दाखवतो काय समुद्र दाखवतो. बापरे. हे बघा PS साहेब मुस्ताफा सर धुळेचे आहेत, PS साहेब आहे. MPSC परीक्षा पास होऊन PS झालेले आहेत.
कौन बनेगा करोडपती मराठी सीझनमध्ये 2022ला 12 लाख रुपये ते जिंकलेले सर आहेत. आणि ते सर मला म्हटले, सर यस आय रोट महाराष्ट्र सेट एक्झाम टुडे आय क्वालिफाईड इट. एक काय ग्रेटनेस असतो बघा, सगळं असताना सुद्धा ते करतात. ते नॉलेजला किंमत देणारे माणूस आहेत. नॉलेज इज ऑलवेज नॉलेज. ओके. त्याच्यानंतर प्रोफेसर ललित शिरसाट हे मुंबईचे आहेत, हुशार आहेत. आणि त्याच्यानंतर दीपिका दीक्षित मॅडम आहेत, तेही पण परीक्षा पास झालेले, अतिशय हुशार आहे. सागर धारेनवरू हे आमचे सोलापूर विद्यापीठातील हा विद्यार्थी आहे. ओके. केमिस्ट्री मधून परीक्षा पास झालात. आणि काल जेव्हा मी विद्यापीठाला गेलो होतो त्यावेळी हे मला भेटलेत. आणि भेटल्यानंतर मी म्हटलो, बाबा तू तरी फोटो घेत नाही, मी तरी फोटो घेतो. मी पण लई कडू आहे, मी फोटो घे म्हटलं, घेत नाही, मी घेतो म्हणून. तुम्ही घेतलं का मग? त्यामुळे सर तुमचं वर्कशॉप मी अटेंड केलं सोलापूरमध्ये, काय बोललो हो, तुमचं बघूनच मी हादरलो आणि मी परीक्षा पास झालो. म्हणून हे मुलगा परीक्षा पास झालेले. ओके. सोलापूर विद्यापीठात भेटलेले आहेत. आणि भेटून मला नमस्कार केलेत. नमस्कार केल्यानंतर लगेच मी फोटो घेतलो. दादा थांब म्हटलो, मी MSc केमिस्ट्री अजून शिकतोय. ओके. सो थँक्यू सो मच. अनेक विद्यार्थी आहात, हे सर्व विद्यार्थी पास झालेले आहे. माझा व्हिडिओ लांब असला तरी कृपया वेळ देऊन व्यवस्थित ऐका. जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होत असेल, डिप्रेशन येत असेल, नको असं वाटत असेल, अशा वेळी अशा लोकांची प्रेरणा घेऊन तुम्ही प्रयत्न करत राहा. आणि अर्धवट सोडू नका. अर्धवट सोडल्यानंतर तुमच्या हातात चंबूच मिळणार आहे, घागर मिळणार आहे. जर जिंकला तरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. जवळ आलेले आहेत. व्यवस्थित अभ्यास करा. ऑल द बेस्ट. जय महाराष्ट्र.